शेअर मार्केट हे माधुरी दीक्षित सारखं आहे. म्हणजे कसं की माधुरी दीक्षितला आपली बायको समजण्यात शहाणपणा नसतो, आपल्या बायकोला माधुरी दीक्षित समजण्यात शहाणपणा असतो. हाय ऑल, थँक्यू टू ईच वन ऑफ यू. तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला E3 टॉक्सला जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा खूप खूप आभारी. E3 टॉक्स हा प्रोग्राम सुरू होऊन खूप कालावधी अजून झाला नाही, काहीच आठवडे झालेत आणि तुम्ही त्याचा इतक्या प्रमाणावर विस्तार करता आहात आणि सगळ्यांना या कार्यक्रमापासून बेनिफिट व्हावा म्हणून तुम्ही तो सातत्याने त्याचा प्रसार करता आहात. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. मित्रांनो, मागच्या E3 टॉक्स मध्ये तुम्ही ग्रेट चितळे बंधू गिरीश चितळे यांच्याबद्दल यांचा E3 टॉक्स ऐकला आणि आय नो की त्यातनं सगळ्यांनी तुम्ही इन्स्पिरेशन घेऊन आजच्या E3 टॉक्सला तुम्ही आला आहात. सो तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. माझी ओळख करून देतो. माझं नाव अविनाश सिसोदे. मी E&G ग्रुप ऑफ कंपनीजचा चेअरमन म्हणून काम बघतो आणि E3 फॅक्टरी या ब्रँडचा प्रमोटर आणि या E3 टॉक्स या वंडरफुल कार्यक्रमाचा होस्ट तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि दरवेळेस E3 टॉक्स मध्ये यशस्वी व्यक्तींना आपण इन्व्हाइट करत असतो. आजच्या E3 टॉक्सला तसं जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या भेटीला आम्ही घेऊन आलो. त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर अतिशय प्रसिद्ध इकॉनॉमिस्ट, मागील 32 वर्षाचा इन्व्हेस्टमेंट मधला अनुभव आणि 40 वर्षाचा फायनान्स क्षेत्रातला अनुभव असलेली व्यक्ती. 21 पुस्तकं त्यांनी फायनान्स आणि इकॉनॉमिक्स मधल्या विविध विषयांवर, विविध आस्पेक्ट्सवर लिहिली आणि जे नुकतेच एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट ऑफ NSDL या पदावरून नुकतेच निवृत्त झाले असे अतिशय आदरणीय आणि अतिशय गोड व्यक्तिमत्व आदरणीय चंद्रशेखरजी टिळक या आजच्या या आपल्या E3 टॉक्सचे गेस्ट आहेत. सो आय वेलकम यू सर. थँक्यू. या आणि अगदी 1-2 फोन कॉल्स मध्ये तुम्ही डेट फायनल केली सर आणि तुम्ही म्हटलात की हे जर सोशल वर्क आहे तर मी तिथे काय मी पुढे असतो सोशल वर्क मध्ये, असं तुम्ही आणि आलात आणि आज आपण सगळ्यांसमोर आहोत. सो थँक्यू व्हेरी मच. मी जास्त वेळ तुमच्यात आणि आपल्या सगळ्या पार्टिसिपंट्स मध्ये आणि आपल्या व्ह्युअर्स मध्ये मी जास्त वेळ न घेता आय हँड इट ओव्हर द मायक्रोफोन टू यू. वेलकम सर. थँक्यू. अविनाश सिसोदे सरांनी आत्ताच माझी ओळख करून दिली. त्यांनी मला तुमच्या ह्या अत्यंत सुंदर अशा उपक्रमामध्ये माझे विचार मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल सिसोदे सरांची, त्यांच्या संघटनेची आणि तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. माझं आणि सरांचं बोलणं झालं तसं सुरुवातीला थोडं माझ्याविषयी आणि एकंदरीतच माझ्या करिअर विषयी बोलतो आणि मग आजच्या विषयाच्या संबंधाने जे काही प्रश्नोत्तर होतील त्याच्यामध्ये माझी उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. मगाशी सिसोदे सर म्हणले तसं आत्ताच 31 मे 2020 मी वयाची 60 वर्ष पूर्ण केली म्हणून NSDL मधनं एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट म्हणून रिटायर झालो. एकंदरीतच NSDL मध्ये मी 22 वर्ष होतो. त्यातले पहिली 10 वर्ष मी प्रॉपर डिपॉझिटरी डिव्हिजनला होतो. सगळ्या स्टॉक एक्सचेंजच्या सेटलमेंट्स, कंप्लायन्स ऑफिसर, लीगल ऑफिसर म्हणून मी तिथे काम पाहिलं आणि मग नंतरची 10 वर्ष मी त्यांचा चीफ रिस्क ऑफिसर आणि नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे NPS चा नॅशनल इन्चार्ज म्हणून काम पाहिलं. माझ्याकडे नॅशनल पेन्शन सिस्टमच्या काळामध्ये एकंदरीतच ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्याची सगळं राज्य सरकारांच्या अखत्यारीत येणारी सगळ्या ऑटोनॉमस बॉडीज यांच्यामध्ये NPSचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याचं रेकॉर्ड किपिंगचं काम होतं आणि त्याच्या बरोबरीनंच NPSच्याच अंडर ज्या 2 स्वावलंबन आणि अटल पेन्शन योजना या 2 स्कीम्स येतात त्यांचा नॅशनल इन्चार्ज म्हणून मी काम पाहत होतो. एकंदरीतच आज मी तिला NPS मध्ये जे 4 कोटीच्या आसपास अकाउंट्स आहेत त्यातले जवळजवळ 2.5 कोटी अकाउंट्स आणि त्याचं रेकॉर्ड मेंटेनन्सचं काम
हे माझ्या कारकिर्दीत त्या 10 वर्षामध्ये झालं. त्याच्या आधी मी एका ब्रोकिंग फर्म मध्ये ट्रेडिंगचा, मग ते इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग ॲज वेल ॲज इंडिव्हिज्युअल ट्रेडिंगचा इन्चार्ज होतो. त्याच्या आधी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी मध्ये होतो. त्याच्या आधी स्टॉक एक्सचेंज मध्ये होतो. पण खरं म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात मी 1980 साली ICL UK जी ICL UK ही जी त्यावेळेची कॉम्प्युटर फील्ड मधली जगातली सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध कंपनी होती, त्याच्या इंडियन सबसिडियरी मध्ये प्रोग्रामर म्हणून सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये माझा काही फार जीव रमला नाही, कारण त्या 0 आणि 1 मध्ये अडकून पडणं मला काही परवडणार नव्हतं. आणि म्हणून मग मी अकाउंट्स फायनान्स कडे गेलो. मुळातला मी MCOM LLM आहे. त्यामुळे 1980 ते 2020 असा जवळजवळ 40 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यापैकी बहुतांश जण हे नाशिककर आहेत, त्यामुळे सांगायला हरकत नाही. पण तुमच्यापैकी अनेकांनी माझी बजेटवरची भाषणं ऐकलेली असतील. 1988 सालपासून मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बजेटचं कंटिन्युअसली अनालिसिस करणारा कार्यक्रम करतो. आणि नाशिककरांच्या साठी सांगायचं झालं तर माझी खरी ओळख म्हणजे जी तिथे मुंजे इन्स्टिट्यूट आहे, ती दरवर्षी इन्व्हेस्टिकॉन नावाचा एक कार्यक्रम करायची. तर 1988 ते 2000 असे सलग 12 वर्ष मी कमीत कमी एक तरी सेशन त्याच्यामध्ये घेतलंय. आणि मग मुंजे इन्स्टिट्यूट असेल, JDC बिटको असेल, अशा अनेक इन्स्टिट्यूट्स मध्ये मी वर्षात 1-2दा तरी नाशिकमध्ये येऊन बोलत असतो. तशी माझी आर्थिक विषयावरची अनेक ठिकाणी व्याख्यानं होत असतात. आज मी तिला जवळजवळ 3200हून जास्त व्याख्यानं मी आर्थिक विषयांवर दिली आहेत. बाकीचे जे माझे विषय आहेत ते धरून एकंदरीत माझी 4000च्या आसपास व्याख्यानं झाली आहेत, 21 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आणि मगाशी शिसोदे सर म्हणले तसे जवळजवळ 2-2.5 हजार लेखही प्रसिद्ध झालेत. अगदी अलीकडच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीमध्ये सोनं एक सोनं असा माझा लेख वाचला असेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त अलीकडेच मी माझा युट्यूब चॅनलही सुरू केलाय जवळ 4 एप्रिल पासून. त्याच्या जोडीला माझा ब्लॉग रायटिंग हे चालू असतं. हे सगळं सांगायचं कारण असं की आज जी काही मी मतं व्यक्त करीन ती पूर्णपणाने जरी माझी वैयक्तिक मतं असली तरी सुद्धा त्याचबरोबर एकंदरीतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या काही पद्धतीचा ग्राउंड रियालिटीचा किंवा फील्ड वर्कचा अनुभव आला, त्या अनुभवामुळे सुदैवाने काही वेळेला पॉलिसीच्या साईडनी आणि काही वेळेला इम्प्लिमेंटेशनच्या साईडनी असा दोन्ही साईडनी जो एकंदरीत अनुभव आला, त्या अनुभवाच्या जोरावरती ही माझी सगळी मतं मी सांगत जाईन. आणि आता सुदैवाने रिटायर झालेलो असल्यामुळे ही माझी वैयक्तिक मतं आहेत असं नेहमीचा डिस्क्लेमर क्लॉज द्यायची ही मला आवश्यकता नाही. हा छान होता सर. आता छान होतं. काय आवडलं मला की आता रिटायर वस्तुस्थिती आहे. अदरवाईज काय. आणि त्याच्यातला दुर्दैवाचा भाग असा आहे की आज जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुमच्याला जी ब्रोकरेजची कॉन्ट्रॅक्ट नोट मिळते त्याच्यामध्ये जे तुम्हाला वेगळं ब्रोकरेज वेगळं दाखवलं जातं तेही हँडीवर्क माझं आहे. आणि ज्या डिस्क्लेमर क्लॉज विषयी सांगितलं त्या डिस्क्लेमर क्लॉजचं बरंचसं ड्राफ्टिंगही माझं आहे. त्यामुळे ते 2 शब्द डोक्यातनं जाणार नाहीत, त्यातनं ते मी म्हटलं. हे सांगण्याचं कारण एवढंच होतं की साधारणपणे 32-40 वर्ष अकाउंट फायनान्सच्या दृष्टिकोनातनच असेल साहजिक, कारण मी काही टेक्निकल साईडचा माणूस नाही. त्यामुळे जो सातत्याने या देशभराचा आणि सातत्याने असा दोन्ही जॉग्राफिकल स्प्रेड आणि टाइम झोन वाईज स्प्रेड यातनं जो अनुभव आला त्यातनं मी माझी मतं आजची मांडेन. आणि त्याच्या व्यतिरिक्तही जर काही प्रश्न असतील तर नंतरही कधीतरी आपण जरूर भेटू शकू. हे सांगण्याचं कारण इतकंच होतं की ह्या 40 वर्षाच्या काळामध्ये 2-3 ग्लोबल रिसेशन्सचाही अनुभव आला, त्याच्यानंतरच्या काळामध्येही काम करण्याचा अनुभव आला साहजिक फिनान्शियल प्रॉडक्ट आणि फिनान्शियल सर्व्हिसेसच्या अँगलने. स्टॉक मार्केटमध्येही रिलेटेड अशी सगळी करिअर असल्यामुळे कधी सेबी, कधी BSE, कधी NSDL, कधी NPS, कधी ब्रोकिंग फर्म. त्यामुळे एकंदरीतच हे सगळं फायनान्स सायकल, इन्व्हेस्टमेंट सायकल चालतं कसं ह्याचा जवळनं अनुभव आला. आणि सध्या आपण करोनाच्या काळामध्ये एकमेकांशी चर्चा करतोय आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये अत्यंत साहजिकपणे म्हणजे ती भीती असण्यात किंवा शंका असण्यात काही वावगा अशातला भाग नाही. पण माझा गेल्या 40 वर्षाचा अनुभव असा सांगतो की अशा प्रत्येक मेजर डेव्हलपमेंट नंतर निदान आपली नॅशनल इकॉनॉमी आणि त्यातही आपला इन्व्हेस्टमेंट फील्ड हे वेगवेगळ्या अँगलनी वाढतच गेलाय. क्षणिक किंवा तात्पुरतं काही वेळेला ते खाली आलंही असेल जसं आता आपल्याला वाटतंय, पण त्याचेही वेगवेगळे पैलू आपल्या आजच्या सेशन मध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न करूया.
तर आपण आहे ना सर सरळ खूप सारे प्रश्न तुम्ही येणार म्हणून खूप सारे प्रश्न ऑलरेडी आपल्याकडे आले आहेत, ज्यांना माहित जरूर होतं सर येणार जरूर. आहेत ते अधिक माझे काही प्रश्न असं हो चालेल हा चालेल जर्नी काहीच हरकत नाही, काहीच क्वेश्चन हरकत आन्सर्स मला तुमच्याकडनं एक इलॅबोरेटिव्ह आय वॉन्ट यू टू पुट मोर लाईट ऑन विच आय हॅव डिवायडेड इन 3 factors means BC, DC and AC. That's why I called it before नाही. corona, during corona and after corona. तर बिफोर कोरोना या देशाची स्थिती ओव्हरऑल देश पातळीवर आणि ऍज अन इंडिव्हिज्युअल सिटीजन ऑफ दिस कंट्री त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट बिफोर कोरोना, ड्युरिंग कोरोना, आफ्टर कोरोना काय काय असेल तुमच्या मते अँड हाऊ इट वॉज अँड हाऊ इट इज गोइंग टू बी. ओके, 2-3 गोष्टी आपण लक्षात घेऊया की बिफोर कोरोना आपल्या देशाची परिस्थिती ही आपण किती प्रमाणामध्ये पेंटअप करू त्याच्यावरती दोन्ही बाजूनी अवलंबून आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की आपण सगळे आता या विषयाकडे एक सामान्य नागरिक किंवा गुंतवणूकदार किंवा उद्योजक म्हणून पाहतोय. शक्यतो याला कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग आपण येऊ देऊया नको, कारण शेवटी इकॉनॉमिक आणि इकॉनॉमिक पॉलिसी याच्यामध्ये कितीही नाही म्हटलं तरी राजकारण हे येतच. आणि मी अनेक वेळेला गमतीने असं म्हणतो की निदान अजून तरी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचं बरं आहे की तुम्ही आणि मी बाजारामध्ये भाजी किंवा कोणतीही वस्तू आणायला जातो त्यावेळेला आपण जर एखाद्या वस्तूचा भाव विचारला तर तो दुकानदार आपल्याला पहिल्यांदा आपला राजकीय पक्ष कुठचा आहे किंवा आपण कोणत्या पक्षाचे मतदार आहोत हे विचारत नाही. आणि एकाच वेळेला एकच वस्तू जर 2 वेगवेगळ्या पक्षाचे मतदार घेत असतील तर तो 2 वेगवेगळ्या किमती सांगत नाही. आणि त्याचा अर्थ असा आहे की अर्थकारण हे राजकारणाच्या थोडंफार पलीकडे जाणारं आहे. 2 गोष्टी अत्यंत नक्की आहेत की त्याच्या पाठीमागचा उद्देश चांगला होता का, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही का, या वादामध्ये जायचं काही कारण नाही. परंतु एकंदरीतच जीएसटी ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट झालं किंवा त्याच्या आधी सुरुवातीच्या काळामध्ये जे थोडंफार डिमॉनिटायझेशनचं वातावरण आपल्या देशात निर्माण झालं, यातनं काही प्रमाणामध्ये आपल्या अर्थचक्रामध्ये अडचणी आल्या, काही ठिकाणी त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर जाणवला, हे जरा सुद्धा नाकारता येणार नाही. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा एका विशिष्ट पातळीच्या आसपास महागाईचा दर जो वरच्या पातळीवरती स्थिर होत होता, तो उद्योजक म्हणूनही परवडणारा नव्हता आणि तो ग्राहक म्हणूनही परवडणारा नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्याच बरोबर जर बिफोर कोरोनाचे 2 जे महत्वाचे पैलू होते ते मात्र लक्षात घ्यायला लागतील. आणि त्याचा काही संदर्भ हा राजकीय असला तरी मी पूर्णपणे त्याच्याकडे आर्थिक अँगलनी असं पाहतोय. एकंदरीतच 2008 पासून जे जगामध्ये सगळ्या मंदीचं वातावरण होतं, आपल्याला माहितीये की 2004 ते 2014 ही आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान पदाची कारकीर्द होती. एक अत्यंत उच्च श्रेणीतला असा अर्थतज्ञ आपला पंतप्रधान होता आणि त्याचे फायदे आपल्याला 2004 ते 2008 2009 मध्ये मोठ्या प्रमाणावरती जाणवले. दुर्दैवाने 2009 ते 2014 हा काळ थोड्या वेगळ्या अर्थी आपल्याकडे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या झाकोळलेला होता आणि जगभरातच 2008 नंतरच्या मंदीचं सावट खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. कारण एकंदरीतच 1991 सालपासून जे सातत्याने आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आपल्या देशामध्ये राबवला होता आणि त्याची फळं आपल्याला 2001-2002 पासून दिसायला लागली होती. जवळजवळ 9 ते 9.5% इतका जीडीपीचा ग्रोथ रेट आपल्या देशाने त्या काळामध्ये नोंदवलेला होता. हे म्हणत असताना आपण एक गोष्ट मान्य करूया की तुमच्यापैकी अनेक जण उद्योजक आहेत, त्यामुळे मी वेगळेपणाने तुम्हाला हे सांगायला हवं अशातला भाग नाही की ज्या सातत्याने आपण अशा पद्धतीच्या आर्थिक सुधारणा राबवल्या त्याचं ते फलित स्वरूप होतं. म्हणजे 91 साली अक्षरशः 2 आठवड्याला पुरेल इतक्या आयातीला पुरतील एवढा आपल्याकडे परकीय चलनाचा साठा किंवा फॉरेक्स रिझर्व्ह होता आणि त्यावेळेचे आपले अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना आपल्या देशातला सोन्याचा रिझर्व्ह बँकेकडचा सोन्याचा साठा प्लेज करून किंवा गहाण ठेवून सोनं उभं करायला लागलं होतं. त्याच्यामध्ये साहजिक आपण फार पुढे आलेलो होतो, चांगल्या अर्थी, वाईट अर्थी नव्हे. आणि त्यामुळे आपल्या देशाकडे एक जागतिक बाजारपेठ केवळ मालाची नव्हे तर पैशाची सुद्धा, गुंतवणुकीची सुद्धा आणि एकंदरीतच फार मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रियल अपॉर्च्युनिटीज म्हणून बघायची सुरुवात झाली होती. याचं कारण असं आहे की 2008 ला जी जागतिक मंदी आली त्याच्यात जगामध्ये 2च देश असे होते की ज्यांनी इतर देशांच्या तुलनेमध्ये त्या मंदीचा सामना खूप चांगल्या पद्धतीने केला, एक आपण आणि चीन.
आजचा जर आर्थिक दृष्टिकोनातनं या विषयाकडे पाहिलं तर त्यावेळची परिस्थिती खूप चांगली होती. परंतु 2009 ते 2014 जो काही आपल्याकडे काही वेगवेगळ्या कारणांमुळे राजकीय सामाजिक गदारोळ झाला आणि त्याच्यानंतर आपल्याकडे सत्तापालट झाली, याचा एक महत्वाचा भाग असा होता की एकंदरीतच ज्याला आपण अनकन्व्हेन्शनल किंवा अपारंपरिक म्हणू, अशा पद्धतीतनं पैसे उभे करायचे आणि ते पारंपरिक गोष्टींवरती खर्च करायचे, हा विषय सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती सुरू झाला. आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गेल्या 8-9 वर्षातली एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की खऱ्या अर्थी आपण आता फेडरल नेशनकडे इतके दिवस आपण पॉलिटिकली फेडरल नेशन होतो, आता आपण इकॉनॉमिकली सुद्धा त्या दृष्टिकोनातनं वाटचाल सुरू केली आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकार इतकंच राज्य सरकार आणि काही वेळेला तर अगदी म्युन्सिपालिटी किंवा महानगरपालिका यांच्या पातळीवरतीही काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात. सध्या आपण करोनाच्या दिवसात ते पाहतोय. पण त्याची सुरुवात ही अर्थकारणामध्ये झाली आहे. कारण आता जीएसटी नंतरच्या इम्प्लिमेंटेशनमुळे बहुतांश महत्वाचे निर्णय किंवा इनिशिएटिव्ह हे राज्य सरकारातनं घेतले जातात आणि केंद्र सरकार तशा दृष्टिकोनातनं एनेबलिंग प्रोव्हिजन करत जाते. हा एक मुद्दा. आणि नंतर बाकीचे मुद्दे मांडत असताना आपण त्याच्याकडे प्रयत्नपूर्वक पाहूच. आणि त्याच्या बरोबरीने एक दुसरा महत्वाचा मुद्दा असा होता की साधारणपणे आपण कोणत्याही ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स किंवा इव्होल्युशन ऑफ कॉमर्स मध्ये पाहतो की आपण ज्या वेळेला अर्थकारणाची किंवा इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल हायरार्कीचा विचार करतो, त्यावेळेला जे माझ्यासारखे कॉमर्स शिकलेत आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्याला 12वीला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मध्ये असं शिकवलं जायचं की आधी सोल प्रोप्रायटरशिप म्हणून बिझनेस सुरू होतो, मग तो पार्टनरशिप मध्ये जातो, मग तो प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जातो, मग तो पब्लिक लिमिटेड मध्ये जातो. ही प्रक्रिया तर आपल्या देशाच्या फायनान्शियल स्ट्रक्चरमध्ये किंवा इंडस्ट्रियल स्ट्रक्चरमध्ये आहेच आणि ती चालू राहणार. पण त्याच्या बरोबरीने एकंदरीतच कॉटेज इंडस्ट्रीज असतील, एनजीओ असतील, सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील, यातनं आपल्या देशामध्ये विशेषतः कन्झ्युमर गुड्स मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती क्रांती होत गेली. आणि बिफोर कोरोनाचा एक महत्वाचा आस्पेक्ट असा होता, येस अगदी आपला जीडीपी ग्रोथ रेट 9-9.5% राहिला नव्हता, पण इन्फ्लेशन रेट बराचसा कंट्रोलमध्ये राहिलेला होता. निदान तो एका पर्टिक्युलर बँड मध्ये फिरत होता. त्यामुळे जीडीपी ग्रोथ रेट सुद्धा साधारणपणे 6-6.5%, काही वेळेला बेस बदलला नाही बदलला त्या चर्चेमध्ये जायचं कारण नाही, तो प्रकार हा होता. पण या पार्श्वभूमीवरती जेव्हा जानेवारी-फेब्रुवारी नंतर आपल्या देशामध्ये कोरोनाची लागण झाली आणि आज तर तो जागतिक पातळीवरचा मोठा प्रॉब्लेम झालाय, तर कोरोनामुळे 3 गोष्टी फार अडचणीच्या सगळ्यांसाठीच झाल्या, मग उद्योजक म्हणूनही झाल्या आणि ग्राहक किंवा गुंतवणूकदार म्हणूनही झाल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या देशातलं इकॉनॉमिक स्ट्रक्चर किंवा इकॉनॉमिक सायकल हे खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला स्लो करावं लागलं. आणि त्याचं कारण असं होतं की या लॉकडाऊनमुळे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची शंका यायला लागली. कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये की पहिल्यांदा आपण 1 दिवसासाठी टोकन म्हणून केलं आणि मग 1 दिवसाची गॅप सोडून 24 तारखेपासून व्हर्च्युअली आपण 24 मार्च ते हे आमचं रेकॉर्डिंग आता आम्ही जुलै महिन्यात आपण करतोय तिथपर्यंत या ना त्या स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये या ना त्या स्वरूपाचे लॉकडाऊन आहेत. मुंबई, पुणे, नाशिक अशा सारख्या अत्यंत महत्वाच्या देशामध्ये ज्या शहरांमध्ये तर आपण याकडे आता 19-20 जुलै पर्यंत आहे. म्हणजे केंद्र सरकार एकीकडे लॉकडाऊन उठवला तरी चालेल असं निदान भाषणांमध्ये किंवा सर्क्युलर्स मध्ये म्हणताय, पण तिथले स्थानिक घटक लक्षात घेऊन राज्य सरकार मात्र वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करतायत. मग त्या शाळांच्या परीक्षा असू देत किंवा मालाची मुवमेंट असू दे, कुठेतरी 2 किलोमीटरच्या अंतरापासून एकी दुसरीकडे पास मिळाला तर मनुष्य पोचू शकतोय, अशी ही बंधनं आपण पाहतोय. त्यामुळे करोनाचा जो सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कोणावरती झाला असेल तर तो लॉजिस्टिक्स वरती झालाय. आणि हा लॉजिस्टिक्स वरती झालेला परिणाम आपल्याला लक्षात अशासाठी घ्यायला लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की अगदी पोस्ट करोना सुद्धा ज्या वेळेला आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ, म्हणजे बिफोर करोना, ड्युरिंग करोना आणि पोस्ट करोना मध्ये जर कुठचा एक फॅक्टर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रासदायक राहिलेला असेल तर तो लॉजिस्टिक्सचा आहे. म्हणजे म्हणलं तर पोस्ट करोना त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या संधी असू शकतात का, याच्याकडे आपण नंतर येऊया. आधीच्या काळामध्ये आपल्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने लॉजिस्टिक्स हवी होती, रोड्स हवी होती, पोर्ट्स हवे होते, ते गडकरी साहेब गेली 6 वर्ष प्रयत्न करत असल्यामुळे थोडा वेग वाढला असेल, परंतु ती पुरेशी साधनं नाहीत. अशा पद्धतीने आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरल बॉटलनेक्स होते. ड्युरिंग करोना हे बॉटलनेक्स वेगळ्या पद्धतीने आपल्याला जाणवायला लागले.
कारण आपण पाहत होतो की एकदा अनेक वेळेला तुमच्या मुवमेंटवरतीच बंदी होती आणि केवळ तुमच्या माझ्या मुवमेंटवरती बंदी होती अशातला भाग नाही. अनेक मोठ्या प्रमाणावरती ट्रेन्सचं कन्व्हर्जन हे आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये केलं. तर फ्लाईट्स तर आपल्या देशात पहिल्यापासूनच ग्राउंडेड होती आणि ह्या नंतरच्या काळामध्ये जेव्हा ते आपण सुरू करू दॅट वुड बी अ बिग प्रॉब्लेम. आणि दुसरा ड्युरिंग करोना जो सगळ्यात मोठा झालेला परिणाम होता हा फूड अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीवरती होता. आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत की विशेषतः या चातुर्मासामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे मोठ्या आधीच्या काळामध्ये आपल्याकडे जेव्हा मोठ्या प्रमाणावरती लगीन सराई वगैरे असते तर मग फुलं असतील, फळं असतील, भाज्या असतील, अशा ज्या दररोजच्या जीवनातल्या आपल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती अक्षरशः हातावरती पोट असलेले आपले शेतकरी किंवा मळेकरी असतील त्यांची फार मोठी पंचायत झाली हेही आपण पाहिलं. आता चितळे सरांनी कदाचित त्याच्या उदाहरणामध्ये सांगितलं असेल की ज्या वेळेला आपण मॉल्स बंद केली, मोठाली हॉटेल्स बंद केली, रेस्टॉरंट बंद केली, त्यावेळेला या मिल्क अँड मिल्क रिलेटेड प्रॉडक्ट्स मध्ये ज्यांचा दररोजचा बिझनेस आहे त्यांचं उत्पादन तर त्या पातळीवरती होत होतं पण तेवढा सप्लाय ते करू शकत नव्हते कारण पुन्हा डिमांडच नव्हती. डिमांड नव्हती कारण त्यांची जी सबसिक्वेंट डिमांड आहे ती नव्हती कारण हे सगळं बंदच होतं. मग अशा काळामध्ये त्यांना कुठल्यापासून म्हणजे जवळजवळ मी डोंबिवलीत राहतो, मी माझ्या अनुभवातनं सांगू शकेन की अक्षरशः गोकुळ कोल्हापूरचं असेल किंवा इकडचं सांगली पहिलवडीचं चितळ्यांचं असेल त्यांनी आमच्या डोंबिवली सारख्या मोठ्या शहरातल्या मोठमोठ्या सोसायट्यांना अप्रोच होऊन विचारायला सांगितलं लागले होते की आमच्या जर मिल्क व्हॅन्स डायरेक्टली तुमच्याकडे पाठवलं तर चालेल का. येणाऱ्या काळामध्ये ही लॉजिस्टिक्स वेगवेगळ्या पद्धतीने होत जातील आणि त्याचा एक झालेला सकारात्मक की नकारात्मक हे पुढचे काही दिवस ठरवतील. परंतु आपल्या घराजवळचा वाणी, आपल्या घराजवळचे व्हेंडर्स, आपल्या घराजवळचे सप्लायर्स हे कधी नव्हे ते परत एकदा चॅनल मध्ये आले. हल्लीची जी जनरेशन मोठ्या प्रमाणावरती मॉल परचेसिंग होती ते मॉलमध्ये ज्याला आपण फुटफॉल म्हणत होतो तो फुटफॉल हा प्रकार आता येणाऱ्या काळात संपेल की काय अशी मला वाटणारी भीती आहे. पोस्ट करोना काळाचा जर थोडक्यात विचार करायचा झाला कारण नंतरच्या प्रश्नामध्ये जर एखादी सेक्टर स्पेसिफिक आलं तर आपण हे पाहू शकू. साहजिक ड्युरिंग करोना ज्या दोन सगळ्यात महत्वाच्या इंडस्ट्रीवरती परिणाम झाला एक होती ट्रॅव्हल टुरिझम आणि दुसरी होती हॉटेल्स ही एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि मग त्याच्या जोडीने यांच्यावरती परिणाम झाल्यामुळे झालेला फॉरेक्स सारख्या फिनान्शियल रिसर्च सर्व्हिसेसवरचा परिणाम आफ्टर करोनाही हे सुधारायला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वेळ लागेल. पण ड्युरिंग करोना एक जो विशिष्ट ट्रेंड आता सुरू झालाय तो कदाचित पोस्ट करोनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती याचे इंडस्ट्रीयल अपॉर्च्युनिटीज दिसल्या तर मला स्वतःला आश्चर्य वाटणार नाही. आणि मगाशी शिसोदे सर म्हणले तसं की फार मोठ्या प्रमाणावरती ह्या आपल्या आताच्या टॉक सिरीज मध्ये छोट्या मोठ्या प्रमाणावरचे एंटरप्रेन्युअर्स इन्क्लुडेड असतात किंवा असोसिएटेड असतात म्हणून मी हा मुद्दा मोठ्या प्रमाणावरती घेतोय. तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच करोनामुळे आपण लॉकडाऊन मध्ये असलो तरी एक जी नवीन कन्सेप्ट पूर्वी फार एक्सेप्शनली वापरली जायची ती आता ज्याला म्हणू आपण टॉक ऑफ द टाउन तर आहेच पण त्याच्याच बरोबर ट्रेंड ऑफ द इंडस्ट्री ही होतीये का याचा विचार करायला लागेल. आणि ती म्हणजे वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम हे आपल्याला असं वाटायचं की आधीच्या काळामध्ये विशेषतः बिफोर करोना आपल्याकडे फक्त आयटी इंडस्ट्रीशी रिलेटेड जी लोक होती त्यांच्यासाठी आणि ती सुद्धा एक्सेप्शनल लेवलवरती वापरली जायची. पण ड्युरिंग करोना फेज मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आयटी इंडस्ट्रीने असं डिक्लेअर केलं मग त्याच्यामध्ये TCS असेल, विप्रो असेल, इन्फोसिस असेल, पर्सिस्टंट असेल, माइंड ट्री असेल म्हणजे थोडक्यात इरस्पेक्टिव्ह ऑफ अ साइज ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी, इरस्पेक्टिव्ह ऑफ अ जॉग्राफिकल स्प्रेड ऑफ दॅट कंपनी वेदर विद इन द कंट्री ऑर आउटसाइड द कंट्री त्या लोकांनी वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट सुरू केले. फिनान्शियल सर्व्हिसेस अँड कन्झ्युमर सर्व्हिसेस वुड बी द नेक्स्ट टू जॉईन द बँडवॅगन. आणि आत्ताच आपण मागच्या आठवड्यात पेपरमध्ये वाचलं की स्टेट बँकेच्या चेअरमनने डिक्लेअर केलंय की पुढच्या 2 आठवड्यामध्ये त्यावेळेला ते म्हणले म्हणजे बाय द टाइम प्रॉबेबली यू आर लिसनिंग दिस प्रोग्राम तुम्ही लक्षात असेल की स्टेट बँकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आता वर्क फ्रॉम एनिव्हेअर नावाची कन्सेप्ट सुरू होती. म्हणजे व्हर्च्युअली ज्यांचा काउंटरशी संबंध नाही अशी माणसं इथे येत आहेत. आणि हे प्रेडिक्ट करण्याचं कारण सांगतो की शेवटी जसं म्हटलं जातं की इफ यू आर एबल टू टॅप द ऑपॉर्च्युनिटी बिफोर एनीवन टॅप्स दॅट्स अ सोर्स ऑफ अ बिझनेस. आणि मग आज जेव्हा स्टेट बँक असं म्हणतंय की वर्क फ्रॉम एनिवेअर कारण या सोशल डिस्टन्सिंगच्या काळामध्ये लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी येतात. तर इफ वी आर एबल टू लोकेट दीज काइंड्स ऑफ सिनेरियोज then certainly that would be having a most positive
and logical inputs as far as our business expansion in post-corona scenario is concerned. याचा जर एकत्रित विचार केला तर 2-3 वेगवेगळ्या पद्धतीचे बिझनेस अपॉर्च्युनिटीज एस्पेशली ॲट अ लोकल लेवल आपल्या देशाकडे निर्माण झाल्या तर मला स्वतःला आश्चर्य वाटणार नाही. आणि अशा पद्धतीने या क्षेत्राचा विचार करता येतो का असे 2-3 जर आपण उदाहरणं घेतली, मग ते कम्प्युटर सर्व्हिसेस असतील, ते फिनान्शियल सर्व्हिसेस असतील, ते इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस असतील, ते लॉजिस्टिक्स असतील, henceforth this would certainly impact to a great extent. सर तुम्हाला असं म्हणायचंय का जसं रिटेलने म्हणजे जे ऑनलाईन रिटेल आलं त्याने जसं आपल्याकडचे जे छोटे दुकानदार आहेत त्यांच्या बिझनेसेसवर इम्पॅक्ट केला, कारण कमी भावात आणि घरपोच सेवा ही ऑनलाईन बिझनेसेसने सुरू केली. तसं आता कुठलाही बिझनेस असेल तर कस्टमर तुमच्याकडे न येता तो बिझनेसेस तुमच्याकडे येणे असं तुम्हाला म्हणायचंय का? 2000% होईल. म्हणजे खरं सांगतो की करोना ही आपल्या देशातल्या छोट्या रिटेल शॉपसाठी म्हणजे ज्याला आपल्याला सगळ्यांना ज्याची लहानपणापासून सवय आहे की आपल्या कोपऱ्यावरचा आपला किराणावाला या पद्धतीच्या गोष्टीला फार मोठ्या प्रमाणावरती चालना मिळेल. कारण बिफोर करोना काय होत होतं म्हणजे आणि हे आपल्या देशातल्या सगळ्या ठिकाणी मग ते टायर 2 टायर 3 सिटीमध्ये सुद्धा जाणवलेली गोष्ट आहे. आणि हा मुद्दा मी अगदी अनुभवाच्या आधारावरती सांगेन, कारण ह्या नॅशनल पेन्शन सिस्टमच्या इम्प्लिमेंटेशनमुळे अक्षरशः गेले 10 वर्ष मी महिन्यातले 17 ते 18 दिवस टूरवर असायचो आणि पार अगदी इकडे कन्याकुमारी पासून वरती लेह पर्यंत आणि इकडे राजस्थानच्या पाकिस्तान बॉर्डरवरच्या श्रीगंगानगर पासून तिकडे अरुणाचल प्रदेशच्या चीन बॉर्डरवरच्या इटानगर पर्यंत मी फिरत असे. तर साधारणपणे ही जी नवीन जनरेशन होती आणि शेवटी दे आर द मेजर बायर्स ऑफ युअर कंट्री ऑर कम्युनिटी, कारण आपल्या देशाच्या जीडीपीचा 58% वाटा हा सर्व्हिसेस सेक्टर मधनं येतो आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्यांचा ऍव्हरेज एज ग्रुप 30-32च्या वर नाहीये. आणि त्यांची जी गेल्या काही वर्षांमध्ये एक लाईफस्टाईल म्हणत होतो मी, काही त्यांना नावं नाही ठेवते, फक्त तो ट्रेंड होता की साधारणपणे त्यांच्या दोघांनाही त्या नवरा बायकोला, कारण ते बहुतांश वेळेला बॅचमेटशी लग्न करतात त्यामुळे ते एकाच फील्डमध्ये असतात. हे मी कुठच्याही रागाने नाही म्हणत आहे, मला माझ्या बॅचमेटशी लग्न करता नाही आलं याचा दुस्वासही नाही करत आहे, परंतु त्यामुळे त्यांचा जो पिरियड असतो ते सकाळी तो जो तुमचा विकली ऑफ असतो त्यावेळेला ते एखाद्या मॉलमध्ये जायचं, घरात बच्चे कंपनी असेल तर त्याला घेऊन जायचं, म्हणजे ब्रेकफास्ट टू डिनर ते तिथेच राहायचे आणि त्याच्यात त्यांचं मंथली शॉपिंग व्हायचं. हा प्रकार आता इतके दिवस मॉल बंद झाल्यामुळे पूर्णपणाने त्यांना आता तुमच्या जवळ तोच तुम्हाला घरपोच माल आणून देत होता, मग तो दूधवाला असेल, किराणावाला असेल, बिस्किटवाला असेल, अगदी मेडिकल वाला असेल, त्यामुळे दे आर हार्पिंग बॅक टू आवर ओल्ड स्टाईल. आणि त्यामुळे जी एका वेगळ्या कारणांमुळे आपल्या देशातल्या छोट्या सिंगल ब्रँड रिटेल किंवा मल्टी ब्रँड रिटेल वरती मुळे आपल्या देशातल्या ज्या छोट्या दुकानदारांपुढे संकट निर्माण झालं होतं त्यांच्यासाठी करोना ही खूप मोठी संधी आहे. कारण आज मी तिलाही तुमच्या जर लक्षात आलं असेल तर पहिले 2-2.5 महिने आपल्याला सगळ्यांना त्रास झाला, परंतु आता हळूहळू का होईना की रस्त्याच्या एका बाजूची दुकानं आज रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकानं उद्या, पण त्या निमित्ताने ती जवळ येत आहेत. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जो मगाशच्या माझ्या पहिल्या प्रश्नामध्ये मी काही प्रमाणामध्ये ओझरता घेतला होता, अगदी काल परवाच मी एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये बोलत होतो, त्यावेळेला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की वर्क फ्रॉम होम इज नॉट मियरली अ चेंज ऑफ वर्किंग प्लेस, इट इज कम्प्लिटली अ चेंज ऑफ लाईफस्टाईल. पूर्वी काय व्हायचं, या बाईंगमुळे किंवा ह्या एकंदरीतच आपल्या ऑफिसमुळे आपल्या सगळ्यांची आज परिस्थिती अशी होती, प्री करोनाही आणि ड्युरिंग करोनाही आणि पोस्ट करोनामध्येही त्याच्यामध्ये फारसा फरक होईल अशातला भाग नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की वर्क फ्रॉम होम मुळे आपल्याला असं वाटलं होतं की जायचा याचा वेळ वाचेल आणि तो एवढा आपल्या हाताशी येईल. ते झालंय उलट. आपण दररोजच्या वेळेला कामाला सुरुवात करतोय आणि रात्री 9, 10, 11 वाजले तरी ऑफिस मीटिंग सुरू आहेत. हेच पोस्ट करोनामध्येही होईल, कारण मी मगाशी म्हटलं तसं आयटी कंपन्या, फायनान्शियल सर्व्हिसेस कंपन्या ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग लाईन वरची सोडून किंवा फ्रंट डेस्क वरची माणसं सोडून बाकी सगळ्यांना या कॉस्ट कटिंगच्या नावाखाली आता वर्क फ्रॉम होम करायला लागणार आहे. मग जर सगळ्यांचा तुमचा वर्किंग आवर सकाळी 8 ते रात्री 10 व्हायला लागला तर व्हर्च्युअली घरातल्या कोणालाही त्या मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करण्याची वेळच येणार नाही, कारण तुमच्या हाताशी वेळच नाहीये. त्यामुळे उद्या
मला नवल नाही वाटत की माझ्या वडिलांच्या आजोबांच्या काळामध्ये आपल्यासारख्या नाशिक, मुंबई, डोंबिवली सारख्या छोट्या गावांमध्ये पूर्वी सलूनवाली लोक आपल्या घरी येऊन केस कापायचे. ही प्रोसेस आता पुन्हा नव्याने सुरू झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. आता घरातल्यानेच एकमेकांचे कापायला सुरुवात केली तर आणखी वेगळी गोष्ट. हा गमतीचा मुद्दा नाहीये. दॅट शोज व्हॉट सॉर्ट ऑफ अ लाईफ पॅटर्न ऑर व्हॉट सॉर्ट ऑफ अ कन्झम्पशन पॅटर्न वी आर हॅव्हिंग. आणि याचा एक दुसरा इम्पॅक्ट लक्षात घ्या. तुम्ही जो आता व्हेंडर म्हणलात ना, आपल्या डोळ्यासमोर लोकल व्हेंडर म्हटल्यानंतर फार फार तर वायफायचा लोकल व्हेंडर येतो, तो काही स्वरूपामध्ये येतो. किंवा तुम्ही ते उदाहरण दिलं तसं किराणावाला असेल, भाजीवाला असेल, इस्त्रीवाला असेल, दूधवाला असेल, असं येतो. कदाचित आपल्या पोस्ट कोरोनामध्ये आपल्याकडे वर्क फ्रॉम होम मध्ये फार वेगळ्या पद्धतीचा भाग येईल. कारण पीपल वुड बिकम मच मोर कॉस्ट कॉन्शियस. त्यामुळे हे जे माझे छोटे दुकानदार आहेत, आता मी मान्य करतो की गेले 4-5 महिने त्या बिचाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यातनं बाहेर यायला काही प्रमाणामध्ये वेळ लागेल, हे मी नाकारत नाही. परंतु मॉल मधल्या किमती आणि जुन्या पद्धतीच्या घरपोच सेवा याचं कॉम्बिनेशन तुम्हाला द्यावं लागणार आहे. याचं कारण असं आहे की ही जी यंगर जनरेशन आहे ती डिमॉनिटायझेशनच्या आधीपासनं आपण त्यांच्याकडे प्लास्टिक मनी किंवा कार्ड मनीकडे त्यांना शिफ्ट केलं होतं. परंतु त्यांना त्यामुळे त्याची हातामध्ये कॅश ठेवायची सवय नाहीये. पण आता जेव्हा तुम्हाला या ड्युरिंग कोरोनाच्या काळामध्ये तुमच्याच प्रश्नातलं शब्दप्रयोग करायचा झाला तर मला मोठ्याल्या या सोसायट्यांमधनं वस्तू मिळत नव्हत्या अशातला भाग नाही. पण त्यातलं कोणी ना भीम पे घेत होतं ना कोणी कार्ड मनी घेत होतं. त्यामुळे मुळात टेक होम पे आता कमी होणार आहे. मी अगदी परवाच गमतीने रिटायर होताना माझ्या सीएफओशी बोलत होतो, कारण मी गेली 12 वर्ष आमच्या कंपनीचा चीफ रिस्क ऑफिसर म्हणून काम पाहिलंय, सीआरओ म्हणून काम पाहिलंय. आणि इंटरनॅशनल जे सर्टिफिकेशन आहे सीएमएमआय लेव्हल 5, त्या सीएमएमआय लेव्हल 5 चं कॉन्झिक्युटिव्ह 2 वेळचं काम मी पाहिलंय. आणि ग्लोबली अशा पद्धतीची आम्ही फक्त 3 माणसं आहोत. म्हणून त्यांनी मला विचारलं होतं की सर काय करायचं. आणि ॲज आय हॅड स्टार्टेड माय करिअर वे बॅक राईट ॲज अ कॉम्प्युटर प्रोग्रामर, मी गमतीने माझ्या सीएफओला म्हणलं की अरे लोकांचे पगार नका बदलू, पंतप्रधानांनी सांगितलेत म्हणून आणि एरवी, पण तुला काहीतरी नॉमेनक्लेचर बदलावं लागेल. तो म्हणला म्हणजे काय. तर मी म्हणलं अरे माझ्या पेस्लिप मध्ये तू एकीकडे बेसिक डीए एचआरए त्याच्या खालती कन्व्हेयन्स अलावन्स दाखवत होतास, पण आता एनएसडीएल ही कम्प्लिटली फायनान्शियल सर्व्हिस ओरिएंटेड कंपनी आहे. तर मी त्याला गमतीने म्हणलं तर की अरे आता मला ऑफिसला यायचंच नाही तर तू मला कन्व्हेयन्स अलावन्स देणार नाहीयेस, तू मला कनेक्टिव्हिटी अलावन्स देणार आहेस. तो चेंज अ नॉमेनक्लेचर, इट्स नॉट अ चेंज ऑफ नॉमेनक्लेचर. आता आपण घरीही लोकल वायफाय घेतोय, पण जर माझ्या घरामध्ये मला लोकल वायफाय हवाय, माझी मिसेस काम करणारी असेल तर तिला हवाय, घरात शिकणारी मुलं असतील तर त्यांचंही ऑनलाईन एज्युकेशन आहे. कदाचितच्या मोठ्या कंपन्या आहेत त्या असं म्हणतील की बाबा 4000 जणांना त्याच्या लोकल वायफायचे वेगवेगळ्या रेटने पैसे देणं मला परवडणार नाही. कारण हा केवळ ऑडिटचा प्रश्न नाहीये, हा कंट्रोलिंगचा आणि क्वालिटीचा प्रश्न आहे. आताही पहा ना, आपण हे कार्यक्रम करत असताना आपल्याला नेटवर्कसाठी इतकं मागे पुढे करावं लागतंय. त्या कंपनी विल से की ओके ऍट अ सेंट्रल प्लेस आय विल employ a global vendor and through local vendors he would supply directly, I will pay to the global vendor. तुमच्या लक्षात येतंय का की पार ग्लोबल व्हेंडर पासून माझ्या नेटवर्क कनेक्टिव्हिटी पर्यंत एका घरात मला एक वायफाय कनेक्शन घेऊन पुरत होतं. जसं नेटफ्लिक्सचं आपण एक अकाउंट ओपन करतो आणि 4 जण वापरतो तसं वायफायचं करत होतो. प्रॉब्लेमली नाउ इट हॅज टू बी अ इंडिव्हिज्युअलिस्टिक. म्हणजे तेच घर तीच वायर, पण त्याची पॉसिबिलिटी लक्षात घ्या. त्यामुळे मी गमतीने म्हणलं तसं की प्रॉबेबली ना वायफाय वुड बी अ मोस्ट इसेन्शियल. म्हणजे मी आता 60 वर्ष पूर्ण केली तेव्हा मी शिकलो अन्न वस्त्र निवारा, आता त्याच्या जोडीने मला वायफाय म्हणावं लागेल का, अशा पद्धतीचा विचार करू. मग दॅट वायफाय मे बी अ कन्झ्युमर गुड्स, दॅट वायफाय मे बी अ इलेक्ट्रॉनिक गुड्स, और दॅट वायफाय मे बी अ वायफाय इटसेल्फ. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लोकल व्हेंडर्स वुड बी अ की रादर दॅन अ मॉल. त्यामुळे मला आश्चर्य नाही वाटत, कारण बघा आणि याचा मेजर इम्पॅक्ट आज तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये झाला. आणि दुसरा एक परिणाम सांगतो याचा की कदाचित तुम्हाला लोकल व्हेंडर अशासाठी महत्वाचे राहतील की जसं बघाशी आपण सुरुवातीला म्हटलं की स्टेट बँकेने सांगितलं की वर्क फ्रॉम एनिवेअर. कदाचित शक्यता नाकारता येत नाही, कारण ह्या मोठ्या आयटी कंपन्यांनी सांगितलं की मॅक्सिमम 10% लोक जरी माझ्या ऑफिसमध्ये ऍट गिव्हन पॉइंट ऑफ टाइम आली तरी चालतील. याचा मेजर इम्पॅक्ट रिअल इस्टेटमध्ये होणार आहे. कारण तुमच्या माझ्यासारखी माणसं नव्याने नवीन घर घ्यायला जातील अशातला भाग नाही. या कंपन्याच्या भाड्याने जागा घेत होत्या. आज मुंबईमध्ये हा ट्रेंड सुरू झालाय, दिल्लीमध्ये हा ट्रेंड सुरू झालाय, बँगलोरमध्ये ह्याच्या आधीच तो झाला होता त्या ट्रॅफिक कंजेशनमुळे, हैदराबादमध्येही तो ट्रॅफिक कंजेशन मध्ये झाला होता. पण अलीकडच्या काळामध्ये त्याला आपण प्राईम लोकेशन्स म्हणायचो, त्या प्राईम लोकेशन मध्ये मोठ्या रेटनी आधी मुळात आमच्या अनेक कंपन्यांनी असा कॉल घ्यायला सुरुवात केली आहे की ज्या भाड्याच्या जागा आहेत त्या सरेंडर करा, लोकांना घरनं काम करू दे.
आणि अगदीच ते करायचं असेल तर जिथे माझा मेजर स्टाफ राहतो तिथे एखादी मी छोटी जागा घेईन आणि त्यांना सांगेन की रोटेटिंग वर्किंग आवर्स मध्ये येऊन तुम्ही वर्क फ्रॉम एनीवेअर करा. त्यामुळे व्हर्च्युअली नाव ऑफिस इज गेटिंग क्लोजर आयदर बाय वे ऑफ अ कनेक्टिव्हिटी ऑर बाय वे ऑफ अ लोकेशन टू युअर रेसिडेन्स. ऑटोमॅटिकली लोकल कन्व्हेन्स फ्रॉम दॅट अँगल वुड बिकम. म्हणजे फार पूर्वीच्या काळी बघा आपला बांधलेला एखादा गाडीवाला कारवाला असायचा, बांधलेला एखादा आपला रिक्षावाला असायचा की तो आपल्याला वेळेला येईल तेव्हा येतो मग आपण त्याला पैसे देतो. प्रॉबेबली दॅट काइंड ऑफ अ बिझनेस वुड बी अनदर लोकल शॉप. आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक सोसायटीच्या बाहेर छोटाले रिक्षा स्टँड होत झाले तर मला स्वतःला आश्चर्य वाटणार नाही. व्हेरी पॉवरफुल सर, व्हेरी पॉवरफुल. यासोबतच सर एक विषय असा येतो की जे 1980च्या आधी ज्यांचा जन्म झालाय सगळ्यांसाठी नेट हा असा, काही जणांना नेट फोबिया आहे, काही जणांना फिअर आहे. इंटरनेट हे इन्स्ट्रुमेंट, ऑल दिस गिझमोज, लॅपटॉप, सेलफोन आणि त्याच्यातले व्हेरियस सॉफ्टवेअर्स किंवा हे जे मीडियम आपण आता या आपल्या कॉन्फरन्सिंग साठी वापरतो आहोत हे वापरणे हे सुद्धा आता सगळ्यांना शिकावं लागणार आहे, ज्यांना म्हणजे यू हॅव टू लर्न ऑल दिस. नाही, अगदी 2000% सत्य आहे. अगदी मी माझ्या स्वतःच्या अनुभवातनं सांगतो. व्हाय टू हाईड म्हणजे NSDL सारख्या अत्यंत हायटेक कंपनीमध्ये मी काम करणारा माणूस आहे. पण परमेश्वर कृपेने फार सिनियर पोस्टला असल्यामुळे फार निटीग्रिटी मध्ये जायची कधी वेळ आली नव्हती. आत्ताही तुम्ही पाहिलं असेल आपलं ठरलं नाही असं नाही असं करायचं. जसं तुम्हाला तुमच्या कलिगची मदत घ्यावी लागली तशी मला माझ्या मुलाची मदत घ्यावी लागली. त्यावेळेला जर कोणी मला वर्क फ्रॉम होम विचारलं तर मी सांगितलं काय वेळेपणे ऑफिसमध्ये येऊन काम कर का, घराचं ऑफिस करतोय ती गोष्ट सोडा. पण तुमच्या लक्षात आलं असेल की नाव दिस इज गोइंग टू बी अ थिंग. कारण माझ्या जनरेशननी आम्हाला ऑफिसमध्ये सहज अवेलेबल असून सुद्धा लॅपटॉप आम्ही सहसा वापरायचो नाही. कारण गिव्हन अवर सिनियरिटी अवर कलिग यूज्ड टू कॅरी. आणि मग त्यांना सांगायचं की ठीक आहे बाबा प्रेझेंटेशनची टेक्निकल बाजू तू बघ, बाकीचं बोलण्याचं काम मीटिंग मधलं मी करतो. नाव दॅट वुड बिकम व्हर्च्युअली कुल ऑफ. कारण आता अगदी तुम्ही 80च्या पुढच्या म्हणजे तुम्ही एका पर्टिक्युलर लेवलला ऑफिस हायरार्कीमध्ये आलाय. सगळेच काही माझ्यासारखे, कारण मी 80 साली नोकरीला सुरुवात केली त्यामुळे आय कॅन कोरिलेट व्हेरी इझिली टू देम. आणि तुम्ही जर बर्थ म्हटलात तर माझा 1960चा जन्म आहे. तर आम्हाला आता जेव्हा नंतर मी 20 मार्च नंतर आपल्या देशात कोणीही ऑफिसला जाऊ शकलेलं नाही बारिंग एसेन्शियल सर्व्हिसेस. पण या मधल्या काळामध्ये काय आपली ऑफिस कामं झाली नाहीत का, आपली ऑफिस मीटिंग झाल्या नाहीत का. त्यामुळे पहा तुम्ही झूम मीटिंग वगैरे सुद्धा आपण आता सगळे माहीर झालोय. आणि काल परवाच एक डेटा क्वेस्टनी डेटा अनाऊन्स केलाय, जाहीर केलाय, तो फार गमतीचा आहे. त्यांनी असं सांगितलं की बाकी सगळीकडे कोरोनाच्या काळामध्ये मंदी होती पण इलेक्ट्रॉनिक नेटवर्क युसेज याच्यामध्ये आपल्या देशामध्ये जवळजवळ 18% एका आठवड्याला असा स्पाइक झालेला आहे. आणि त्यातलं त्यांनी एज प्रोफाइलिंग केलं तर गोइंग बाय द आयडी इन विच इट हॅज बीन रजिस्टर्ड ती थोडी फॉल्टी असेल हे मी आधीच सांगतो. कारण बहुतांश वेळेला आपल्या घरातले हे अशी सगळी नेटवर्क कनेक्शन आपल्या घरातल्या यंगर जनरेशननी आहेत. पण ती आता त्यांचं म्हणणं असं आहे की आवर जनरेशन, जी जनरेशन तुम्ही आता मेन्शन केली, दे आर बिकमिंग यूज टू इट. आय विल आधी माझ्या स्वतःच्या उदाहरणातून सांगतो की मी जसं नोकरी करतोय तशी गेली 32-33 वर्ष मी इकॉनॉमिक्स, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट वरती बोलतोय. मगाशी मी नाशिक मधल्याच 2 इन्स्टिट्यूटचा उल्लेख केला होता. ती सगळी किंवा माझी जाहीर भाषण आहेत ती मला सवय आहे. बजेटच्या भाषणाला आमच्या डोंबिवलीमध्ये माझ्या 1,500-2 हजार माणसं येत आहेत. आता ही सिच्युएशन यायला परत म्हणजे आयोजक तयार असतील तरी सरकारी परवानग्या तर मिळाल्या पाहिजेत. म्हणजे ही सिच्युएशन यायला कमीत कमी अजून 6 ते 7 महिने लागणार आहेत. त्यामुळे माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी याच्या आधी कधीही फेसबुक लाईव्ह सेशन केलेलं नव्हतं, झूम मीटिंग केलेलं नव्हतं. टूर वरती असताना माझे कलिग कानामध्ये इयरफोन घालून हे जर सिनेमे वगैरे पाहायला लागल्यानंतर मी म्हणायचो अरे जिवंत माणसं बाजूला बसले ते बघायचं सोडून हे काय करतोय. पण आज दॅट हॅज बिकम अ नेसेसिटी. म्हणजे आय विल नॉट बी सरप्राइज की उद्या युट्यूब वरती किंवा गुगल वरती आपल्याला तुम्ही झूम मीटिंग कशी सेट कराल याचा एक पेड व्हिडिओ, झूम मीटिंग कशी वापराल याचा एक पेड व्हिडिओ. आय विल नॉट बी सरप्राइज ॲट ऑल. आणि दॅट हॅज ऑलरेडी स्टार्टेड. याचं एक साधं उदाहरण घ्या ना की आपण एका ओव्हरनाईट आपण चीनची 59 ऍप बंद केली. आपल्याला असं वाटलं तर की काय होणार. आज तो युसेज आहे म्हणून झूमला सांगावं लागलं की नाही की अरे बाबा मी चीनी असलो तरी मी चीनी नागरिक नाही, मी अमेरिकेचा आहे. किंवा झूमला पर्याय म्हणून, गुगल मीटला पर्याय म्हणून, ड्युओला पर्याय म्हणून आपल्याकडे एका रात्रीत जन्माला आलं की नाही. कालचं जे सुंदर पिचाईचं वाक्य आहे दॅट क्लिअरली शोज व्हॉट एक्झॅक्टली यू आर इंडिकेटिंग
तो शांतपणे काय म्हणला की हो आता भारतामध्ये त्या पद्धतीचा बिझनेस नाही, अशाही अर्थी मला बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, पण ओव्हरऑल इंडियन ऍज अ कंट्री, इंडिया ऍज अ कंट्री ऑर इंडियन ऍज सिटीजन ज्या वेगाने आणि ज्या शांतपणाने दे हॅव मूव्ड देमसेल्स टू इलेक्ट्रॉनिक थिंग, माझ्या छोट्या छोट्या ऍप डेव्हलपमेंट पासून बाकी सगळ्या गोष्टींकडे याचा परिणाम होणार आहे. एक साधं उदाहरण घ्या ना, की तुम्ही म्हणलात ना की आज आपल्या अनेक शहरांमधल्या अगदी ज्युनियर केजी सिनियर केजीच्या शाळाही आपण आता ऑनलाईन पद्धतीने भरवतोय. ती 4-5 वर्षाची जी मुलं आहेत ती त्याच्याशी ऑलरेडी युज होती, कारण त्याला आपल्याला ऍप मोबाईल त्यांना आपला वापरायची सवय झाली होती. पण आज ती शाळेचा अभ्यास काय झालाय, ते काय शिकवतायत, त्यांचं होमवर्क काय आहे हे करायला आता आई वडिलांपैकी एकाला कोणाला तरी तिथे बसावं लागतंय त्या नातवंडांबरोबर. माझ्याच अनुभवातनं सांगतो, आता माझ्या घरातली जर पुढची पिढी मुलगा असून त्यांना ऑनलाईन काम आहे, मग आजी आजोबांमध्ये आता नवीन एक ऍडिशनल काम झालेलं आहे. पूर्वी फक्त शाळेच्या बसवरती सोडणं आणणं होतं, त्याची जागा त्या नातवंडाबरोबर बाजूला घेणं बसणं. आता तो बरोबर करतोय की नाही हे पाहायचं असेल तर आजी आजोबाला आधी शिकावं लागेल की नाही. मी कालच गमतीने माझ्या एका कलिगला म्हणलं होतं की यार याचं एखादं ऍप असलं तर ते मी व्हायरल करतो, तुझी रॉयल्टी देतो, आणि दिस वुड गेट एक्स्ट्रापोलेटेड एव्हरीव्हेअर. अगदी साधी गोष्ट सांगतो की तुम्ही वायफाय म्हणताय ना, तशी परिस्थिती नाहीये. आपल्याला सगळ्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींची फोबिया असतो म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याची सवय नसते. दॅट इज द करेक्ट वर्ड. अगदी साधं उदाहरण घेऊ ना, की तुम्ही आणि मी आजकाल एटीएमचा वापर करतो, पुष्कळ प्रमाणावरती करतो, परंतु आपल्याकडे अजूनही एक जनरेशन आहे की ते पेन्शनर्स आहेत विशेषतः, ते शांतपणाने ते महिन्याच्या काय 7-8 तारखेला पेन्शन क्रेडिट होत असेल तर ते 9-10 तारखेला तिथे जाणार, त्यांचं पासबुक पूर्ण करणार, कारण ते म्हणायचे त्या निमित्ताने बाहेर जाणं होतं, आमच्या लोकांशी संबंध येतो. पण आता सोशल डिस्टन्सिंगमुळे एका ट्रान्झॅक्शनसाठी जर त्यांना 2-2, 2.5 तास रांगेत उभं राहावं लागत असेल आणि तो पासबुक प्रिंट करत नसेल, तर सांगतो ना मी, सुरुवातीला जेव्हा आमच्या सोसायटीत मी मगाशी म्हणलं तसं आम्ही एटीएम व्हॅन बोलावली, तेव्हा पैसे काढायला सगळी यंग जनरेशन होती. माझ्यासारखे जे सिनियर जनरेशन होती किंवा माझ्याही पेक्षा वयाने मोठी माणसं होती, त्यांनी शांतपणे सांगितलं बाबा थांब मी माझं कार्ड देतो, माझा पासवर्ड सांगतो, परंतु तू मला हे करून दे. आता उलट असं झालंय की ते तरुण मुलांना सांगतायत ठीक आहे तुझा मला कार्ड दे आणि पासवर्ड दे, तू तुझं वर्क फ्रॉम होम कर, मी तुझे पैसे काढून आणतो, तुला शॉर्ट स्टेटमेंट हवंय का सांग. म्हणजे हे प्रॅक्टिकॅलिटी आहे ही, आणि ती इट इज नॉट बिकॉज ऑफ द फोर्सेस. कदाचित आपल्याला शक्यता नाकारता येत नाही की आज आपल्याकडे जेव्हा मोबाईल एटीएम व्हॅन होते तर त्या गाडीचा ड्रायव्हर आणि फार फार तर त्याचे 2 सिक्युरिटी गार्ड येतात, पण उद्या जर हे पर्सेंटेज वाढलं तर देर इज एव्हरी इट मे टेक सम टाइम, हे ओव्हरनाईट नाही होणार आहे. देर इज एव्हरी लाईकलीहुड की बँका म्हणतील की आम्ही आमचे कॉस्टिंग फिक्स कॉस्ट कमी करायच्या, तर वी आर रेडी टू प्रोव्हाइड द मोबाईल एटीएम व्हॅन अँड दॅट मे मूव्ह अक्रॉस युअर कन्व्हिनियन्स. अगदी म्हणजे आमच्या इथे अगदी आज सकाळची गोष्ट सांगतो, आमच्याकडे आम्ही 7-8 जण जमलो तो भेटलो तो खालती, असंच काहीतरी आलं तर म्हणून, तर आम्ही गमतीने म्हणलं आपल्या चेअरमनला आणि त्या बँकांना सांगितलं पाहिजे की बाबा रे करोना असू दे वा नसू दे, तो एटीएम वाला दररोज इथे येऊ दे, कोण चिथवेरी जाऊन उभं राहणार. कारण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फिजिकली आपण मूव्ह करू शकतो, याच्यावरचा कॉन्फिडन्स काही वेळेला कमी झाला. आता सलग 5-6 महिने घरी बसल्यामुळे स्पेशली दॅट जनरेशन विच इज बॉर्न ऑन ऑर अराउंड 60 or 1960 or 1970, म्हणजे नॉट बिकॉज ऑफ करोना बट बिकॉज ऑफ कन्व्हिनियन्स अँड कंपल्शन वी विल कम बॅक. म्हणजे वेगळ्या अर्थाने मी गमतीने असं म्हणलं की आपल्या पूर्वी आपण 12 बलुतेदारीचा विषय करायचो की त्याच्यामुळे गावं स्वयंपूर्ण होती, आता आधुनिक 12 बलुतेदारी ह्या करोनामुळे जन्माला येईल आणि त्यातली एक एटीएम व्हॅन आणि हा तुमचा वायफाय नेटवर्क वाला असला तर मला आश्चर्य वाटणार नाही. खूप छान सर, खूप छान. एक अतिशय महत्वाचा प्रश्न, आणि खूप आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण या विषयात असलेला इंटरेस्ट, आणि दॅट इज स्टॉक मार्केट, शेअर मार्केट. ओके. तर खूप इंटरेस्टिंग आणि खूप विस्तृत आणि व्हेरी वास्ट सब्जेक्ट. मला स्वतःला पडलेला प्रश्न असा आहे की आता रिअल इस्टेट पासनं इतर सगळे जे बिझनेसेस आहेत, ऑटोमोबाईल घ्या, रिअल इस्टेट घ्या, टुरिझम घ्या, मोस्ट ऑफ द सेक्टर्स, ओके, बिकॉज ऑफ सो मेनी फॅक्टर्स इन्क्लुडिंग दिस पॅन्डेमिक, एकतर बरेच सारे सायकल्स बंद आहेत किंवा खूप स्लो झालेले आहेत. येस. इकडे बिझनेसेस स्लो आहेत, शॉप्स उघडलेले आहेत, कस्टमर्स नाही आहेत, ओके,
ज्या अगदी फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टी सोडल्या तर बाकी विषयासाठी पर्चेसिंगला लोक पैसे काढायला तयार नाही, अशी मार्केटमधली सिच्युएशन आहे. आणि अशी सिच्युएशन असताना स्टॉक मार्केट नवीन नवीन टॉप बनवतंय. हाऊ दिस इज हॅपनिंग इन दिस कंट्री मीन्स आय एम ऑल्सो अनेबल टू गेट ऍक्सेस टू दिस. ओके, लेट मी क्लॅरिफाय. तुम्ही जसं प्रश्नात म्हणलं तसं याच्यावरती 1-2-2.5 तासाची बडबड मी करू शकेन असा विषय आहे. आणि हा प्रश्न मला एक्सपेक्टेड होता, कारण गेले मी म्हटलं तसं मी रिटायर व्हायचं सुरुवात म्हणून नोव्हेंबर पासूनच मी आमच्याच डोंबिवलीमध्ये दर महिन्यात एकदा 4 तासाचं पेड ट्रेनिंग सेशन इन्व्हेस्टमेंटचं घेत होतो. या कोरोनामुळे मी जून पासून आता ती ऑनलाईन घ्यायला लागलो. जून मध्ये मी 3 केली, जुलैमध्ये 2 केली, अजून 2 लाईन्ड अप आहेत, पेड लाईन सेशन्स आहेत. परंतु तुम्ही म्हणता हा प्रश्न त्याच्याही मी घेतो बरेच वेळा. याची 2-3 कारणं मी सांगतो की म्हणजे लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट. मगाशी तुम्ही माझी इंट्रोडक्शन करून देताना म्हणलं तसं 1988 पासून 2020 पर्यंत म्हणजे गेली 32 वर्ष नॉनस्टॉप मी या ना त्या स्वरूपात मार्केटशी रिलेटेड आहे. पण व्हॉट वी आर सीइंग इन मार्केट टुडे टू बी ऑनेस्ट इज व्हेरी परप्लेक्स अँड कॉम्प्लेक्स पिक्चर. परंतु वेगवेगळे हाईट्स आपण क्रॉस करतोय असं म्हणणं कठीण आहे. याचं कारण सांगतो की बाकीचं सगळं मार्केट सोडून द्या तुम्ही, पण अगदी 1 जानेवारी 2020 ते आता जुलै 2020 हा 6.5-6.5 महिन्याचा पिरियड जरी लक्षात घेतला तरी आपल्या बीएससी सेन्सेक्सची हायएस्ट लेवल होती 32,000 आणि लोएस्ट लेवल होती 26,000 आणि आजकाल जे मार्केट क्लोज झालंय ते 36,000 प्लस मायनस आहे. म्हणजे 42च्या तुलनेमध्ये आपण अजूनही कमी आहोत. पण त्याची एक निगेटिव्ह कारण असं आहे की जे तुम्ही सांगितलं ऑलरेडी की हळूहळू आपण बिझनेस अनलॉक फेज मध्ये झालोय. बिगिन अगेन त्याला नाव आपण दिलंय. परंतु लोकांच्या मनामध्ये भीती आहे आणि विशेषतः आपला पगार वेळेवर मिळेल ना, मिळाला तर तो पूर्ण मिळेल ना, एकाच इन्स्टॉलमेंट मध्ये मिळेल का वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंट मध्ये मिळेल, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. दुसऱ्या बाजूनी भीती अशी आहे की मी मगाशी एका प्रश्नाचं तुमच्या उत्तर देताना म्हटलं तसं की जो आत्ताचा माझ्या मार्केटमधला मेजर बायर आहे एज ग्रुप 30-32 हु इज द मेजर कॉन्ट्रीब्युटर बाय वे ऑफ अ सर्व्हिसेस सेक्टर, तर मुळामध्ये ती जनरेशन ती कार्ड मनी वाली आहे, पण त्यांना आता कंपल्सरी काही कॅश कंपोनेंट ठेवावा लागतोय. त्यांचा टेक होम पे कमी झालाय, त्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे, पण कॅश कंपोनेंट वाढतोय. त्यामुळे दॅट जनरेशन डझंट हॅव अ इन्व्हेस्टेबल सरप्लस. परंतु 2-3 गोष्टीमुळे माझं मार्केट आता वरती जात आहे. जी वेगवेगळ्या आर्थिक संस्थांनी डिक्लेअर केलं होतं की 2020-21 मध्ये जीडीपी ग्रोथ रेट जगातल्या बहुतांश देशांचा निगेटिव्हच असेल, अगदीच असला बऱ्यापैकी तर तो 0 असेल. म्हणजे थोडक्यात गेल्या वर्षी होता तेवढाच जीडीपी राहील. पण भारत आणि चीन यांचा अनुभव वेगळा असेल. दे मे बी इन पॉझिटिव्ह. प्लस आपल्याकडचा करंट अकाउंट डेफिसिट आणि आपले वाढते फॉरेक्स रिझर्व्ह यामुळे मार्केटला काही प्रमाणामध्ये फिलिप मिळतोय. मग तो रिलायन्स जिओ मुळे असेल, ऍक्सिस आपल्या कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समुळे असेल, इंडसइंड बँकेमुळे असेल आणि कालच्या सारखं ते गुगल आणि सुंदर पिचाईमुळे असेल. दिस मे बी द मेजर रिझन्स. ऍज आय सेड इट इज अ व्हेरी इलॉबोरेटिव्ह. लेट अस गो अहेड विथ द क्वेश्चन्स. या दुसरं सर की वॉरेन बफे सारखे स्टॉक मार्केटचे ज्यांना बादशाह म्हटलं जातं, हे लोक मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग बद्दल बोलतात. आणि एका बाजूला जर तुम्ही बघितलं तर कुणी येतं आणि एक क्लास काढतं, एक कोर्स काढतं की चला शेअर मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्ट करावे आणि इंट्राडे ट्रेडिंग कसं करावं. आणि या ट्रेडिंग मध्ये खूप सारे लोक ते पैसे आहे ते घालवतात. म्हणजे माझ्या ओळखीचे काही जण असे की ज्यांनी शेतं गहाण ठेवली, जमिनी गहाण ठेवल्या, प्लॉट गहाण ठेवले, सोनं मोडलं, इन्व्हेस्ट केले, इकडे हे पण गेलं, बाबाही गेलं, दशमीही गेल्या. तर हा जो इंट्राडे ट्रेडिंग किंवा ट्रेडिंग हा प्रकार जो आहे स्टॉक मार्केट मधला, हा आणि इन्व्हेस्टमेंट इन द स्टॉक मार्केट यावर थोडा लाईट तुम्ही टाकावा. 2 गोष्टी. वॉरन बफे सारखा जो मनुष्य आहे, वॉरन बफेवरती मी 5-6 तास न थांबता बोलू शकेन. माझं गुंतवणूक पंचायतीमध्ये वॉरन बफेटच्या स्ट्रॅटेजीज वरती मी खूप मोठ्या प्रमाणावरती लिहिलंय की त्याचा इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये कसा वापर केला पाहिजे. माझा गेला 32 ते 33 वर्षाचा या क्षेत्राचा अनुभव असं सांगतो की खरं सांगतो की डे ट्रेडिंग मध्ये त्या क्षणाला काही जणांना पैसे मिळालेही असतील, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कन्सिस्टंटली डे ट्रेडिंग मध्ये पैसे मिळालेत अशी माणसं माझ्या पाहण्यामध्ये अपवादात्मक आहे. माझी कळकळीची विनंती राहील की तुमच्या माझ्यासारख्या माणसांच्यासाठी हे आपलं चर्चा करायचा विषय चांगला आहे,
परंतु तो आपला प्रांत नाही. याची कारण अशी आहेत की डे ट्रेडिंग मध्ये त्यांनाच पैसा मिळतो जे स्वतः ठरवून मार्केटमध्ये येतात की बाबा, मी एक उदाहरण देतो की बाबा मी 25 रुपयाला शेअर घेतलाय, 35 रुपये झाला की मी बाहेर येणार. मग 35 झाल्यानंतर त्या क्षणाला बाहेर आलं पाहिजे, तशी ऑर्डर दिली पाहिजे किंवा आपल्याला त्या वेळेला ते लक्षात आलं पाहिजे. आपला स्वभाव असा आहे की 35 झाले की आपल्याला असं वाटतं, अरे 35 झाले म्हणजे 40 होतील की, या भानगडीत तो 25चा 2.5 होतो आणि मग 2.5 झाल्यानंतर आपला धीर होत नाही 25 काढायचा. त्यामुळे आपली जी बेसिक टेंडन्सी आहे त्याच्या कम्प्लिटली अगेन्स्ट डे ट्रेडिंग जातं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या भारतासारख्या देशामध्ये डे ट्रेडिंग मध्ये पैसे मिळत नाही. त्याचा माझा अनुभवाचं सांगतो. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये 7-7.5 शेअर्स लिस्टेड आहेत. त्यातली ज्याची मार्केट कितीही पीक मध्ये असलं तरी 1,000-1,200च्या वरती ट्रेडिंग होत नाही. आणि मग मला जर मुळात 7,500 कुठे, 1,000-1,200 कुठे, आणि मला ज्या दिवशी जर शेअर विकायचा आहे, काय मी काय लाखोनी शेअर विकणार नाही, पण त्या जो शेअर झालाच नाही, विकलाच नाही गेला, तर मला प्रॉफिट कुठनं होणार आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येत असेल की ह्या अशा व्हॉलेटाईल पिरियड मध्ये आपल्या देशामध्ये ट्रेड टू ट्रेड बेसिस वरती किंवा झिरो बेस ट्रेडिंग वरती जाणाऱ्या शेअरची संख्या वाढते. आणि आपल्या दुर्दैवाने तुमच्या माझ्याकडे बहुतेक जणांकडे फार मोठा अभ्यास करून आपण शेअर्स घेतलेले नसतात. डे ट्रेडिंगला शेअर घेताना ते शेअर घ्यावे लागतात की ज्याचा ट्रेडिंग व्हॉल्यूम कन्सिस्टंट आहे, ज्याची प्राइस एका विशिष्ट बँड मध्ये फिरते, असेही शेअर्स आहेत. परंतु ऍक्च्युअल डे ट्रेडिंग आज घेतलं, आज संध्याकाळी विकलं, जाताना काही नव्हतं, येताना काही नव्हतं, क्वांटिटीच्या दृष्टीने पण पैशानी होतं, असे शेअर्स खूप कमी आहेत. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की अगदी वॉरन बफे म्हणतो तसं माय फेवरेट होल्डिंग टाइम इज फॉर एव्हर जरी नाही म्हणलं तरी ऍटलीस्ट फॉर नेक्स्ट 5 to 6 years we as a common or a small individual investor we should desist or we should be away from a day trading. मी फार फनॅटिक वाटेन, पण तो माझा 32 वर्षाचा अनुभव असा सांगतो की आपलं मार्केट आणि आपली स्वतःची इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणून असलेली मानसिकता ही डे ट्रेडिंगला अनुकूल नाही. आपण तेवढे डिसिप्लिन्ड नाही आणि आपल्या मार्केटमध्ये तेवढी डेप्थ नाही. बरं सर, जर डे ट्रेडिंग नाही करायचं किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग, काही जण कॅरी ओव्हर करतात, फ्युचर ऑप्शन्स खेळतात, ओके, देर आर मेनी टूल्स इन द स्टॉक मार्केट बट मोस्ट ऑफ देम आर रिस्की. ओके, आणि त्याला खूप सारं नॉलेज पाहिजे आणि तो एक सपोर्ट पण पाहिजे. कुणीतरी एक तज्ञ हवा, जसा कोच असतो. तुम्हाला एखादा गेम मध्ये मास्टर व्हायचं तर एक कोच सोबत असतो, तसं यामध्ये एक कोच, जो तुमच्यासारखी व्यक्ती ज्याने इतके वर्ष यात घालवले या क्षेत्रामध्ये, असं एखादी व्यक्ती सोबत असेल, त्याच्या सल्ल्याने काही गोष्टी केल्या तर ते आपण समजू शकतो. पण समजा माझा स्टॉक मार्केटशी काहीच संबंध नाही आणि मी सगळीकडनं ऐकतोय आणि माझ्याकडे 1,00,000-2 लाख रुपये पडले पण आहेत समजा, असं मी एक इंडिव्हिज्युअल बद्दल बोलतो, आपल्या व्ह्युअर्स बद्दल बोलतो, आणि मला 1,00,000-2 लाख गुंतवायचे असतील तर मग मी काय केलं पाहिजे? म्हणजे मी त्याला कुठला अकाउंट म्हणतो आपण, व्हॉट वी कॉल इट, डीमॅट अकाउंट. हा, डीमॅट अकाउंट. मी डीमॅट अकाउंट उघडून शेअर्स घ्यायचे आणि वाट बघायची ते वाढण्याची, और व्हॉट? मुळामध्ये मी मगाशी जो माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामचा उल्लेख केला त्याच्यात मी एक्झॅक्टली ह्या अशाच पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट टेक्निक्स किंवा ट्रिक्स सांगतो. त्या माझ्या प्रोग्रामचं नाव आहे गुंतवणूक माझ्यासाठी. कमर्शियल ब्रेक घेतो असं समजू नका, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून देतो. आणि तेवढ्या करताच मी रिटायर झाल्यानंतर सिटी सजेस्ट नावाचा माझा एक इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरीचाही बिझनेस सुरू केला किंवा कन्सल्टन्सी सुरू केली आहे. की तुमचा जो प्रश्न आहे की माझ्याकडे विशिष्ट रक्कम आहे, कशा पद्धतीने गुंतवू, तर बेसिकली अशा प्रश्नाचं उत्तर घेताना तुमची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट काय आहे, तुमच्या एक्झॅक्टली त्या इन्व्हेस्टमेंट कडनं काय एक्सपेक्टेशन्स आहेत, आणि पैसे गुंतवल्यानंतर, मी घालवल्यानंतर नाही म्हटलं, गुंतवल्यानंतर तुमची किती वेळ थांबायची तयारी, याच्यानुसार त्या स्क्रिप्ट देता येतात. सुदैवानी आपल्या देशाच्या बाजारामध्ये चांगल्या पद्धतीचे म्युच्युअल फंड्स आहेत. म्युच्युअल फंड मध्येही मिक्स बॅग आहे, आय डोंट डिनाय दॅट. फ्रँकलिन टेम्पल्टन पासून चांगला रिटर्न देणाऱ्यापर्यंत सगळे आहेत. म्हणजे फ्रँकलिन टेम्पल्टन ही वाईट आहे पण सडनली त्यांनी आता 6 डेट स्कीम बंद केल्या, तशा अर्थाने मी म्हणतोय तोच प्रकार शेअर मार्केटमध्ये आहे. बट इफ यू आर चुझी, कारण तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या बाजारामध्ये आजही अनेक कंपन्या अशा आहेत की ज्या तुम्हाला वर्षात एकापेक्षा जास्त वेळा इंटरिम डिव्हिडंड देतात. शेवटी तीच कंपनी इंटरिम डिव्हिडंड देईल ज्याला बिझनेस कंटिन्युटी आहे, ज्याला इन्कम कंटिन्युटी आहे आणि ज्याला लिक्विडिटी कंटिन्युटी आहे. त्यामुळे जो नव्याने बाजारात येतोय त्याने एखाद्या मला किती रक्कम दिल्या वेळेला गुंतवायची आहे अशा पद्धतीने विचार करता येतो. किंवा म्युच्युअल फंड मध्ये जसं SIP असतं, दर महिन्याला ऑटोमॅटिकली विशिष्ट पैसे माझ्या अकाउंट मधनं डेबिट होतात आणि मी जी काही स्कीम ठरवली असेल त्याच्यात इन्व्हेस्ट होतात.
त्याच्या बरोबरीने तुम्ही आता एकदम 1,00,000 रुपये म्हणलात ना, तर आत्ताचं मार्केट असं आहे की एकदम 1,00,000 रुपये सुद्धा गुंतवायची आवश्यकता नाही. यू कॅन झिरो इन ऑन दोज स्क्रिप्ट बेस्ड ऑन युअर स्टडी ऑर बेस्ड ऑन एक्सपिरियन्स ऑर बेस्ड ऑन सजेशन्स लाईक पर्सन्स लाईक मी. मग तुमच्या तर लक्षात आलं की बाबा या 10 कंपन्यांचे शेअर घेण्याजोगे आहेत आणि त्याची टोटल कॉस्ट काय 10,000 रुपये होते. जस्ट मी उदाहरण देतोय. तर तुम्हाला डीमॅट मध्ये त्या प्रत्येक कंपनीचा एक शेअर घेत जाता येतो. असं जर तुम्ही 1-2 महिने केलं तर तुमच्या लक्षात येईल. दररोजच्या दररोज भाव बघण्याची आवश्यकता नाही. पण 2 महिन्यानंतर लक्षात आलं की बाबा ह्या 2 महिन्यात मी या कंपन्यांचे शेअर घेतले होते, यातला भाव मला हवा तसा वाढतोय, यातला कमी होतोय. मग ज्यातला वाढतोय दॅट यू कॅन गो ऑन एनहान्सिंग युअर पोर्टफोलिओ. जो भाव स्थिर राहिलाय यू ऑल्सो कॅन होल्ड ऑन ॲज फार ॲज युअर नेक्स्ट बाईंग इज कन्सर्न. आणि मग जर तुमच्या असं लक्षात आलं की मधल्या काळामध्ये त्या कंपनीने तुम्हाला चांगला डिव्हिडंड दिलाय आणि दॅट इज ऑल्सो शोईंग अ गुड प्राइस ट्रेंड, त्या डिव्हिडंड मध्ये बसतील एवढेच नवीन शेअर घ्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रिक्स आहेत. सर्टनली द पीपल वुड बी एबल टू हेल्प यू. माझ्या स्वतःच्या अनुभवातनं सांगतो, मी जेव्हा NSDL ला 1998 साली लागलो त्यावेळेला मी पहिल्यांदा त्यांचा चीफ कंप्लायन्स ऑफिसर होतो 1998 ते 2010. आणि त्यामुळे त्या 12 वर्षात मी एकाही नव्या पैशांचा शेअर विकतही घेतला नाही आणि विकलाही नाही. म्हटलं लोकांनी असं नको म्हणायला, याला सर्क्युलर मिळतात, इनसायडर ट्रेडिंग करतो. पण मी नंतर NPS मध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीची टेक्निक्स व अनुभवात सांगतो मी केली आणि तीच मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये दाखवतो. मार्केट वुड सर्टनली पे यू बट यू हॅव टू बी व्हेरी डिसिप्लिन. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो, शेवटी काय असतं ना, मार्केट बरोबर मला काय हवंय आणि मी किती बेअर करू शकतो हे पाहावं लागतं. मी माझ्या भाषणांमध्ये अनेक वेळेला म्हणतो की शेअर मार्केट हे माधुरी दीक्षित सारखं आहे. म्हणजे कसं की माधुरी दीक्षितला आपली बायको समजण्यात शहाणपणा नसतो, आपल्या बायकोला माधुरी दीक्षित समजण्यात शहाणपणा असतो. आणि एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट इट इज. एखादा शेअर शिसोदे सरांना सूट होत असेल कारण शिसोदे सरांना त्या फील्डची माहिती असेल किंवा शिसोदे सरांची लॉस बेअरिंग कॅपॅसिटी किंवा स्ट्रेस बेअरिंग कॅपॅसिटी किंवा तो स्टॉक होल्ड करण्याची कॅपॅसिटी माझ्यापेक्षा वेगळी असेल. बरं, आता माझ्याकडे शिसोदे सरांसारखी टेक्निकल बॅकग्राऊंड नाही, मी पूर्णपणे फायनान्सवाला आहे. कदाचित आय मे बी मोर कम्फर्टेबल फ्रॉम दॅट. म्हणजे जसं पीटर लिंच म्हणलाय की तुम्हाला जी इंडस्ट्री माहितीये किंवा जी डोळ्यासमोर दिसते ती घ्या. देर आर व्हेरियस मेथड्स. वी कॅन सर्टनली कंडक्ट आयदर अ ट्रेनिंग प्रोग्राम फॉर यू ऑर अ स्पेशल लेक्चर फॉर यू. पण मला सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की मार्केट बरोबर की नेमकं स्वतःची मेंटल आणि फिनान्शियल कॅपॅसिटी ओळखा आणि डे ट्रेडिंगला लॉंग टर्म होल्डिंग इज ऑलवेज अ गुड प्रेफरन्स. पण ते लॉंग टर्म होल्डिंग मी कशात करतोय हे पाहावं लागतं. आणि मग अगदी साधं उदाहरण सांगतो की आता आपण जी चर्चा केली की कोणत्या इंडस्ट्रीला पुढच्या काळात दिवस चांगले येतात, हे जर माझ्या लक्षात आलं आणि मग त्याची जर आत्ताच मी गुंतवायला सुरुवात केली, प्रॉबेबली दॅट वुड हेल्प यू. हे मी अनुभवातनं सांगतो. कारण सिटी सजेस्ट मध्ये मी गेल्या 35 दिवसामध्ये 48 क्लायंट्सना ऍडवायझरी दिली, अगदी पार दुबई ऑस्ट्रेलिया पासूनच्या लोकांना दिली. त्यातला एक शेअर मी त्यांना सांगितलं होता की हा आत्ता घ्या. त्या शेअरनी नोव्हेंबर पासून आजपर्यंत आणि एप्रिल पासून आजपर्यंत त्या लोकांना या मार्केटमध्ये 11 ते 12% रिटर्न दिला. पण देन दे स्टार्टेड इन्व्हेस्टिंग अकॉर्डिंगली. त्यामुळे आपली स्वतःचा पोर्टफोलिओ काय आहे, त्यातनं मी काय लिव्हरेज करू शकतो, असे घटक आपण विचारात घेतले पाहिजे. खूप छान सर, खूप छान. आणि डेफिनेटली या स्टॉक मार्केट आणि या विषयावर आपण इथ्री फॅक्टरीच्या मार्फत विविध कोर्सेस चालवत असतो सर ऑनलाईन. ओके, एक तुमचा कोर्स आपण या प्लॅटफॉर्मवर डेफिनेटली आपल्या सगळ्या व्ह्युअर्स 100%. कारण जी माझी पण वैयक्तिक तळमळ हीच आहे सर की एक कुठे पण जसं जाहिराती बघून काही पण त्या कचकड्याच्या कागदात गुंडाळलेलं विकत घेऊन येणारे लोक आहेत, तसं ही गुंतवणूक हे तर मोठं क्षेत्र आहे. त्यात वैयक्तिक लॉस होतात लोकांचे, ते मी उघड्या डोळ्याने बघतो आणि म्हणून त्याला योग्य गायडन्सची गरज आहे. एक अगदी छोटा मुद्दा फक्त सांगतो, 2 ओळीत सांगतो. यातला सगळ्यात मोठा धोका या क्षेत्रातला माणूस म्हणून सांगतो, कोणावरतीही राग म्हणून नाही. आपल्याकडे जसं मगाशी सिसोदे सर म्हणले की कोणीतरी सांगतं आणि मी घेतो, तसा एक दुसरा प्रकार आहे की आपल्याकडे ह्या मीडियावरनं, मग तो प्रेस मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, याच्यावरनं दिल्या जाणाऱ्या सजेशन, माझा त्यांच्यापैकी कोणावरती राग नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण त्यांच्या सल्ल्यानुसार जर पैसा मिळवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ते जे टिप्स सांगतायत किंवा बाबा हे घ्या किंवा हे विका, त्यांनी सांगितलं म्हणून लगेच घेऊ नका. पहिले 10-15 दिवस तरी त्यांनी ज्या स्क्रिप्ट सांगितले त्या लिहून ठेवा. त्याचं बाजारात दररोज काय होतंय हे पहा. तुमच्याच लक्षात येईल की ते जे विकत घ्या सांगतात ते आपण विकत घेतलं की भाव खालती जातो, ते जे विका सांगतात ते घेतलं की भाव वर जातो.
त्यांची काय त्याच्या मागचे व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत नाही हे सांगण्याची ही जागा नाही. परंतु माझं काय म्हणणं आहे की ऐका, जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की ऐकावं जनाचं करावं मनाचं, ते ऐकावं जनाचं करताना प्रत्यक्ष इन्व्हेस्ट करायच्या आधी ते मॉनिटर करा. त्याच्यासाठी छोटी छोटी टूल्स असतात आणि ती टूल्स वापरता येतात. त्याचा पण आता आपण मगाशी सर म्हणले तसं की आता आपण एवढे टेक सॅव्ही व्हायला लागलोय, तर हे एक ऍप डाउनलोड केलं तर यू कॅन डू. आणि मग जर तुम्ही म्हणता की नाही बाबा तो म्हणतोय तसं खरंच मूव मला हवं त्या डायरेक्शन मध्ये होत आहे, देन ओनली यू ऍक्च्युअली इन्व्हेस्ट. फर्स्ट स्टडी आणि मग इन्व्हेस्ट करा, एवढंच माझं म्हणणं आहे. येस, खूप महत्वाचा संदेश सर. फर्स्ट स्टडी अँड देन इन्व्हेस्ट. फर्स्ट स्टडी अँड देन इन्व्हेस्ट. येस, पहिले अभ्यास करा मग गुंतवणूक करा. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की शासनाने ईएमआय या विषयावरती माझा प्रश्न आहे की शासनाने 3 महिने सुरुवातीला सांगितलं ईएमआय भरू नका, बँकांना पण तसे आदेश दिले आणि त्याला तो मोरॅटोरियम पिरियड तो पहिले 3 महिने नंतर अजून 3 महिने वाढवून दिला. आता हा 6 महिन्याचा पिरियड ऑगस्ट मध्ये संपणार आहे आणि इकडे परिस्थिती अशी आहे की सप्टेंबर पासून ज्यांचे हप्ते आता चालू होतील ते हप्ते देण्यासाठी इकडनं इन्फ्लो नाही चालू झालेले. जे नोकरदार आहेत त्यांचे पगार नाहीत किंवा झाले तरी ते 50% काहींचे होत आहेत. काही इव्हन सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगितलंय की आमच्याकडे पगार द्यायला पैसे नाही सांगतायत. व्यावसायिकांची तर फारच बिकट अवस्था आहे की तो नाहीये. ओके, आणि हा आउटफ्लो चालू होईल. तर पहिला प्रश्न की हा मोरॅटोरियम पिरियड वाढवून दिला जाईल का, तुमचा अंदाज? ओके, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की हे जेव्हा असं होईल की समजा वाढवून नाही दिला आणि मग त्याचे जे इम्पॅक्ट होतील त्याच्याने मग कारण आपण मंदीतून महामंदीकडे जाणार की काय होणार, अशी एक मला एक उद्योजक म्हणून माझ्या मनाला पडलेला हा प्रश्न आहे सर. अगदी मोकळेपणाने सांगतो की इकॉनॉमिक्स फायनान्सशी रिलेटेड म्हणून हा प्रश्न पहिल्या दिवसापासून माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा हा 3 महिन्याचा मोरेटोरियम आणखीन 3 महिन्यांनी वाढवला, सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी, त्याच दिवशी 2-3 चॅनल्स वरती माझा टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाला. त्याच्यामध्ये मी एक्झॅक्टली हीच भीती व्यक्त केली आहे. आज मी तिला मला स्वतःला असं वाटतं की कमीत कमी 1 महिन्यासाठी तरी हा मोरेटोरियम वाढवला जाईल. कारण असं आहे, हा मोरेटोरियम आहे, ही कर्जमाफी नाहीये, हे लोन वेव्हर नाहीये. म्हणजे तुमची जी लायबिलिटी आहे ती लायबिलिटी तुमच्या बॅलन्स शीट वरती आणि त्या बँकेच्याही बॅलन्स शीट वरती इंटॅक्ट राहिलेली आहे. त्यांनी फक्त असं सांगितलं होतं की जर पैसा 1 एप्रिलला द्यायचा तर तो तुम्ही 1 सप्टेंबरला दिलात तरी चालेल, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे दॅट लायबिलिटी स्टँड्स. मला स्वतःला 1 महिना अशासाठी वाटलं की ते क्वार्टरली अकाउंटिंगच्या दृष्टीने सगळ्यांना सोयीचं जाईल, ह्यातनं तो वाढू शकतो. आणि महामंदीकडे जायची शक्यता नाहीये. मला असं वाटतंय की कदाचित बँक असा स्टँड घेऊ शकेल. ते प्रत्यक्षात रिझर्व्ह बँक काय म्हणते आणि त्याही पेक्षा महत्वाचं जे रिझर्व्ह बँकेने सांगितल्यानंतर या बाकीच्या बँका किती लवकरात लवकर ते काम करतात. कारण असं आहे की रिझर्व्ह बँक बरेच वेळेला इंटरेस्ट रेट कट करते. त्या वेगाने बँका तुम्ही आणि मी डिपॉझिट ठेवतो त्याच्यावरचा इंटरेस्ट रेट कमी करतात, पण तुम्ही आणि मी लोन घेतलं असेल तर त्याच्यावरचा इंटरेस्ट रेट कमी करत नाही. त्याच्यामध्ये बरोबर टाइम लॅग असतो. आणि कारण त्या बँकेचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर निघेस्तोवर याचा इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ते सप्टेंबर एंड पर्यंत वाढवतील. पण मला स्वतःचा एक अंदाज असा आहे, म्हणजे ते झालं तर दॅट वुड बी मोर फ्रुटफुल. कदाचित त्यावेळेला प्रत्यक्षात रिझर्व्ह बँक काय स्टँड घेते हे अगदी काईट फ्लाइंग आहे, पतंगोडबाजी आहे, हे मी मान्य करतो. माझा स्वतःला असं वाटतं की कदाचित कन्सिडरिंग की हा ग्लोबल फिनॉमिना आहे आणि तुम्ही म्हटलात तसं सगळ्याच बाजूनी इन्कम कन्स्ट्रेंट आहे, अशा वेळेला बँक असं म्हणेल की आपण जो एप्रिल ते ऑगस्ट किंवा एप्रिल ते सप्टेंबर जो काही पिरियड असेल त्याचे जे 5, 6, 7 महिन्यांचा जो इन्स्टॉलमेंट राहिलाय त्याच्याकडे आपण नंतर येऊया. त्या कट ऑफ पासून जो पुढचा पिरियड आहे त्याचे तर तुम्ही रेग्युलर इंटरेस्ट आपला रेग्युलर इन्स्टॉलमेंट भरायला लागा आणि मग या मधल्या 6 महिन्याचं काय करायचं ते पाहू, असं कदाचित स्टँड घेईल आणि दॅट वुड बी मोर इंडस्ट्री फ्रेंडली. तशी मागणी आता आपण काही प्रमाणामध्ये ऐकलं तर असं होईल. आणि मला स्वतःला असं वाटतं की देर इज वन लाईकलीहुड की जसं आमच्या एनपीएस मध्ये पूर्वी आम्ही रिकव्हरीच्या वेळेला केलं होतं तसं की 6 महिन्याचे एकदम हप्ते देण्यापेक्षा सुद्धा जर बँक कदाचित मे प्रॉम्प्ट येऊ की बाबा तू या करंट महिन्याचा 1 हप्ता दे आणि आधीच्या महिन्याचा 1 हप्ता दे, म्हणजे असं करून जर पुढचे 6 महिने तू 2-2 हप्ते एकत्र दिलंस तर मलाही सोयीचं जाईल, तुलाही सोयीचं जाईल. त्याचं कारण असं आहे की आज मुळात तुम्हाला वेव्हर द्यायलाही बँकांकडे किती पैसा आहे याच्यावरती बँका तुम्हाला किती कन्सेशन देतील हे अवलंबून असेल.
पण एक गोष्ट नक्की आहे की हा मॅटर खूप सिरियस आहे. हा केवळ सोल प्रोप्रायटरना किंवा मोठ्या कंपन्यांना अशातला भाग नाही, अक्रॉस द लॅडर. अगदी मी कालच एकांशी बोलत होतो तर सेल्फ हेल्प ग्रुप आणि एनजीओ मध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. आणि तुम्ही म्हणला तसं की निदान हा कमी प्रमाणात का होईना, पण ह्या जो अन्नधान्य रिलेटेड किंवा आपल्या दररोजच्या रिलेटेड प्रश्न होता त्यांचा काही ना काही प्रमाणामध्ये तरी इन्कम फ्लो सुरू राहिलाय. पण जे इंडस्ट्रीयल गुड्स मध्ये आहेत, जे इंजिनिअरिंग गुड्स मध्ये आहेत, त्यांचा इन्कम मात्र गेल्या 5 ते 6 महिन्यामध्ये अक्षरशः 2% 3%वरती आलाय कन्सिडर कम्पेअर टू द प्रो कोरोना थिंग. यातली एकच शक्यता मला अशी वाटते की जसं ही जी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची इंडस्ट्री होती त्याला मोठ्या प्रमाणावरती जर फिलिप मिळाला, रिअल इस्टेटला जर मोठ्या प्रमाणावरती फिलिप मिळाला, तर प्रॉबेबली द इकॉनॉमिक सायकल वुड गेट मुव्हिंग फास्टर. आणि मग जसा इकॉनॉमिक सायकलचा रेट वाढेल तसा हा रिकव्हरीचा ते रेट वाढवतील असं मला वाटतं. प्रॉबेबली आय एम थिंकिंग टू होपफुली, बट आय एम नॉट अ पर्सन कन्सर्न विथ पॉलिसी मेकिंग. पण मला ही एक पॉलिसी पॉसिबिलिटी वाटते, कारण याची केवळ इकॉनॉमिक इम्प्लिकेशन्स आहेत अशातला भाग नाही, याची फार मोठ्या प्रमाणावरती पॉलिटिकल आणि सोशल इम्प्लिकेशन्स आहेत. सो लेट अस होप फॉर द बेस्ट. या थँक्यू सर. थँक्यू. एक 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 प्रश्न जो मला राहत नाहीये विचारल्याशिवाय आता जरी वेळ झाली. एक सगळीकडे समाजात वावरत असताना एक जो प्रश्न पडतो, सरकार कुणाचंही असू दे, आणि हा आजच नाही नेहमी पडणारा प्रश्न आहे, सध्या जास्त तीव्रतेने सगळीकडे चर्चा याच्या चालू आहेत मोठ्या प्रमाणात, की जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत, ओके, त्यांनी काही हजार कोटी कर्ज घेतलेत, ते सगळ्यांचे मिळून कन्सॉलिडेटेड काही लाख कोटी बँका त्यांना माफ करतायत, राईट ऑफ करून देत आहेत. जो अगदी समाजातला खालचा वर्ग आहे त्यांना गहू तांदूळ डाळ पासनं सगळं फ्री मिळत आहे, ओके. पुन्हा काही केसेसमध्ये पैसे पण दिले जात आहेत. जे मरण होत आहे व ते मध्यम वर्गाचं होत आहे. हा खूप खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मध्यम वर्गाचं असं म्हणणं नाही की गरिबांना तुम्ही देऊ नका, ओके, हे डेफिनेटली मध्यम वर्गाचं म्हणणं नाही, पण त्यामुळे ते काम करत नाही, वरचे हे करत आहे, आम्ही काय फक्त हमालाच करायला आहोत का, हा मध्यम वर्गाला कायम पडणारा प्रश्न आहे सर. तुमचा प्रश्न तुम्ही विचारत असताना थोडा मी हसलो. खरं म्हणजे ते चुकीचं आहे का मी मध्यमवर्गीय मनुष्य आहे, पण माझ्या भाषणांमध्ये मी अनेक वेळेला म्हणतो, आपल्या महाराष्ट्राचेच विम कुलकर्णी म्हणून एक मोठे अर्थतज्ञ होऊन गेले, समाजचिंतनतज्ञ होऊन गेले. कधी एका ठिकाणी असं म्हणलंय की अर्थकारणामध्ये मध्यम वर्ग नावाचा शब्दच नसतो. श्रीमंतांना जो आपला वाटत नाही आणि ज्याला गरीब आपले वाटत नाही त्याला मध्यम वर्ग म्हणतात. आणि त्यामुळे वी आर नॉट अ बार्गेनिंग पॉवर ऍज फार ऍज पॉलिटिक्स और सोशिओलॉजी इज कन्सर्न. म्हणजे मी तर बजेट अनालिसिस करताना नेहमी गमतीने म्हणतो की पार्ट ए च्या शेवटी अर्थसंकल्पीय भाषणाच्या किंवा त्याच्या पार्ट बी च्या सुरुवातीला, पार्ट ए मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फिलॉसॉफिकल चर्चा असते आणि पार्ट बी मध्ये ऍक्च्युअल टॅक्स प्रोव्हिजन असते. त्यामुळे मी नेहमी गमतीने अनेकदा म्हणतो की पार्ट ए चा शेवट जर सामान्य माणसाला धन्यवाद देऊन किंवा पार्ट बी ची सुरुवात जर सामान्य माणसाला धन्यवाद देऊन झाली तर ते ओळखायचं असतं की आपल्याला काही मिळणार नाहीये. आणि ही भीती माझ्या पोटात भयंकर आहे. गमतीचा भाग सोडू, त्याचं खरं कारण असं आहे की ऍज आय सेड की इन अ डेमोक्रेसी यू हॅव टू बी अ पॉलिटिकल बार्गेनेबल ग्रुप. अनफॉर्च्युनेटली आपण मध्यमवर्गीय माणसं, आपण विचारवंत आहोत, एवढंच धन बाळगू शकतो, पण त्यामुळे आपण एकत्र येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अशा मागण्यांसाठी आपण पटकन रस्त्यावरती येत नाही. वरच्या सिनियर टॉप ब्युरोक्रॅट्स किंवा बिझनेसमन एवढी तुमची बार्गेनिंग पॉवर नसते. की जसं मी नेहमी गमतीने म्हणतो की रिलायन्स आणि LIC ला सरकारची गरज नसते, सरकारला रिलायन्स आणि LIC ची गरज असते. पण त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने त्यांच्या थिंकिंग रस्त्यावर उतरतात. खालचा वर्ग त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने रस्त्यावर उतरतो. आपण नायदर कलेक्टिव्ह होत, नार आपण बार्गेनिंग पॉवर होत, आणि त्यामुळे ते होतं. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की अगदीच 1990-2000 या डिकेड्स मध्ये किंवा त्या 15-20 वर्षामध्ये जेवढी आपली परिस्थिती वाईट होती तेवढी आपली परिस्थिती आता वाईट नाहीये. ओव्हरऑल आपला ऍज अ नंबर आपल्याकडे काही प्रमाणामध्ये आपला मिडल क्लासची संख्या वाढतेय.
आणि त्याचं एक दुसरं फीचर असं आहे की तुमच्या लक्षात आलं असेल की 2014 आणि 2019 या दोन ज्या लागोपाठच्या इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये मोदी सरकार यायचं कारण असं होतं की या दोन्ही इलेक्शन मध्ये आपलं जे टोटल वोटिंग पर्सेंटेज होतं ते 1.5-2% वाढलंय आणि या इन्क्रिमेंटल 1.5-2%चा 90% एज ग्रुप 30-31 आहे. दॅट ग्रुप इज क्वाईट वोकल आणि दॅट इज व्हेरी ग्लोबल ऑल्सो. त्यांची कनेक्टिव्हिटी या सोशल मीडियामधनं फास्ट आहे. फक्त त्यांची विचार करण्याची वृत्ती आणि तुमची माझी विचार करण्याची वृत्ती यातला फरक पडतो. त्यांचं काय असतं ते म्हणतात काय टॅक्स कापायचा तो कापनी मला मोकळा कर. त्यामुळे ती कंपनी नेहमी गमतीने म्हणतो की ते टेक होम पेचा विचार करतात, आपण कॉस्ट टू द कंपनीचा विचार करतो. आपण जर हळूहळू टेक होम पेचा विचार करायला लागलो तर वी मे बी इन अ बेटर पोझिशन. पण तुम्ही म्हणता हा प्रश्न अत्यंत जेन्युइन आहे. मी अत्यंत त्रोटक उत्तर दिलंय. परत कधीतरी याच्यावर जरूर सविस्तर चर्चा करू. डेफिनेटली सर. तुम्हाला खरं तर या E3 टॉक्स मध्ये परत बोलवायला आम्हाला खूप आवडेल. आनंदाने येईल. खूप सारे खूप मनापासून तुम्ही बोललात सर आज. आणि जे तुमच्याकडे आहे ते देण्याची तुमची अशी तळमळ ती कंटिन्यू मला पण जाणवते तुम्ही बोलत असताना. हे तुमचा हा E3 टॉक्स बघून सर ज्या हजारो लाखो जीवनात बदल होणार आहे मला ते सगळे दिसत आहेत आज तुम्ही हे सगळं बोलत असताना. सो थँक्यू सर फॉर कमिंग ऑन दिस प्लॅटफॉर्म, वंडरफुल प्लॅटफॉर्म ऑफ E3 टॉक्स. आणि मी जाता जाता एवढंच म्हणेल की जसं छोटे फेरीवाले, फुटपाथवर व्यवसाय करणारे छोटेसे व्यावसायिक, ओके, आणि बिग कॉर्पोरेट्स याच्या मधला जो प्रकार आहे स्टार्टअप्स अँड MSMEs, ओके, ह्या सेक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म हा E3 फॅक्टरी आहे. ओके. आणि E3 फॅक्टरी हे आम्ही त्याला कम्प्लीट इकोसिस्टीम म्हणतो. या आमच्या व्हेरियस एज्युकेशनल प्रोग्राम्सच्या मार्फत आम्ही सगळ्या स्टार्टअप्स पासून तर होममेकर्स पर्यंत, कॉटेज इंडस्ट्रीज टू MSMEs या सेक्टरच्या नीड्स कॅटर करण्यासाठी आम्ही मागील 11 वर्षापासून या E3च्या माध्यमातून काम करतो आहोत. आणि सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद, सगळ्या व्ह्युअर्सला, की तुम्ही इतकं भरभरून प्रेम या कार्यक्रमावर करत आहात आणि स्वतः हे बघून इतरांना तुम्ही हे E3 टॉक्स फॉरवर्ड करत आहात, त्याची लिंक शेअर करत आहात, त्याला सबस्क्राईब करत आहात, आमच्या पेजला लाईक पण केलंय तुम्ही, खूप जणांनी सबस्क्राईब करत आहात. तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद. आणि माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की सातत्याने सगळे अपडेट्स E3च्या साईडने मिळण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन E3 फॅक्टरी हे ॲप डाउनलोड करा. आणि हा जो E3 फॅक्टरीचा इनिशिएटिव्ह आहे E3 टॉक्स, याच्यामध्ये आज आदरणीय चंद्रशेखरजी टिळक आले. त्यांनी भरभरून आपल्यावर प्रेम केलं आणि खूप छान, खूप इंटरॅक्टिव्ह आणि खूप महत्त्वपूर्ण जे आपल्या डे टू डे लिव्हिंगमध्ये आपल्याला उपयोगी पडेल अशी सगळी सूत्र आपल्याला शिकवली. त्याबद्दल सर तुमचे त्रिवार धन्यवाद. अरे, माय प्लेजर अँड ऑनर. या, सो थँक्यू सर. आणि पुढच्या E3 टॉक्स मध्ये आपण अशाच एका वंडरफुल व्यक्तिमत्वाला घेऊन येणार आहोत की ज्यांचं नाव आता तुम्ही जेव्हा तुम्हाला याची माहिती मिळेल त्यांचं फक्त नाव ऐकूनच तुम्ही म्हणाल की हा प्रोग्राम कधी होतोय. मैं इस फ्राइडे शाम 7 बजे आ रहा हूं आपसे मिलने E3 टॉक्स पर, मेरे दोस्त अविनाश सिसोदिया के इनविटेशन पर. बातचीत होगी कि किस तरह से हम लोग जिंदगी को आसान बना सके. मिलता हूं आपसे. तर सगळेजण आपण त्या कार्यक्रमाची निश्चितच वाट बघा. आणि आता इथून पुढे वर्षभरासाठी तुमचे सगळे शुक्रवार जे आहेत ते 7 ते 8 हे तुम्ही लॉक करून टाका, तुमच्या टाइमलाईन मध्येच टाकून द्या. मोबाईलचा रिंगर वाजलाच पाहिजे 7च्या आधी. तर आणि सगळेजण तुम्ही ऑनलाईन हा प्रोग्राम बघा. धन्यवाद. मी अविनाश सिसोदिया, E3 फॅक्टरीचा प्रमोटर आणि या E3 टॉकचा होस्ट, तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्स.